नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ही सुरू झालेली आहे आणि त्यातील GS1 चा हा जो पेपर आहे 19 एप्रिलला झालेला आहे. त्यातील इतिहास विषयाचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आज आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर हे जे क्वेश्चन्स आहेत कसे सोडवले पाहिजे, याचं स्ट्रक्चर आन्सरचं कसं हवं होतं किंवा आन्सर मध्ये काय लिहिणं अपेक्षित होतं, इंट्रोडक्शन कशी लिहायची, कन्क्लुजन कसं लिहायचं किंवा बॉडी पार्ट्स मध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे, अशा प्रकारचं एक अनालिसिस आज आपण करणार आहोत. तुम्हाला समोर जे सॅम्पल क्वेश्चन आन्सर दिसतात याच्याशी संबंधित बाबा इंग्लिश आणि मराठी दोन्ही मधले जे काही आन्सर्स आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलला स्टेप अप अकॅडमीच्या तुम्हाला मिळून जातील. तर तुम्ही तिकडून ते डाउनलोड करू शकता. तर चला आता सुरू करूयात आजचं आपलं अनालिसिस. बघा ह्या वेळेला जे क्वेश्चन्स आलेत हिस्ट्रीचे, तर GS1 मध्ये पहिलाच क्वेश्चन आहे जो हिस्ट्रीचा. काय क्वेश्चन आहे तो? बघा वारशाशी संबंधित आहे. तुम्हाला भारताच्या सांस्कृतिक वारशाबद्दल काय माहित आहे? ठीक आहे. हा जो क्वेश्चन आहे वारशाबद्दल आहे, सांस्कृतिक वारशाबद्दल. हा जो क्वेश्चन आहे तो डायरेक्ट त्यांनी एनसीआरटी मधून घेतलेला आहे. एनसीआरटी मध्ये याचा चॅप्टरच आहे वारशाचा सांस्कृतिक वारसा. काय विचारलं त्यांनी, त्याच्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे? आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला अपेक्षित आहे की वारसाविषयी तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये काही बेसिक माहिती लिहाल. वारसाचे जे प्रकार आहेत, मूर्त वारसा किंवा अमूर्त वारसा, त्याची उदाहरणं. म्हणजे मूर्त वारसा म्हणजे काय, तर समजा वास्तुकला असेल किंवा शिल्पकला असेल, किंवा अमूर्त वारसामध्ये आपल्याला काय नृत्य असेल किंवा संगीत असेल, या सगळ्या गोष्टी. तर असे काही उदाहरणं लिहिणं आपल्याला बेसिक अपेक्षित आहे. बघा काय लिहिलं आपण इथे, उत्तर लिहिलेलं आहे इथे आपण. सांस्कृतिक वारसा हा हजारो वर्षांच्या इतिहासातून आकार घेतलेल्या प्राचीन परंपरा, मूर्त आणि अमूर्त अशा स्वरूपाचा तो संगम आहे आणि भारतातील विविधतेत एकता हे त्याचं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे आपण बेसिक एक वारसा संबंधी माहितीतून इंट्रोडक्शन केलेली आहे. आपल्याला बॉडी पार्ट्स मध्ये काय लिहायचं याचं, तर मूर्त वारसा आणि अमूर्त वारसा भारतातले जे काय आहेत त्यांची उदाहरणं आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. काय आहेत मूर्त वारसामध्ये उदाहरणं, ज्याला आपण म्हणतो वारसा मूर्तिकला किंवा वास्तुकला, ह्याच्याविषयी आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. बघा प्राचीन वास्तुकला याच्यामध्ये आपण उदाहरणं दिलेली आहेत की सिंधू खोऱ्यातील नियोजन, बौद्ध काय स्तूप आहेत किंवा अजंता सारख्या लेण्या आहेत. यातून आपल्याला प्राचीन भारतातली वास्तुकला कळते. ही काय भारताच्या प्राचीन भारतातील हा एक आपला वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे. त्याचबरोबर मंदिरात स्थापत्यकला, ज्यामध्ये नागर शैली, द्रविड शैली आणि वेसर शैली यांची इथे उदाहरणं दिलेली आहेत. ठीक आहे. इंडो इस्लामिक आर्किटेक्चर मध्ये आपण काय, किंवा मुघल वास्तुकलेमध्ये आपण कमान आहे, घुमट आहे किंवा मिनार आहे, याची उदाहरणं बाबा ताजमहाल असेल किंवा हुमायूनचा मकबरा असेल, अशी उदाहरणं दिलेली आहेत. त्यानंतर शिल्पे आणि चित्र यांच्यामध्ये काय, तर प्राचीन भारतामध्ये उदयाला आलेल्या गांधार, मथुरा आणि अमरावती स्कूल ऑफ आर्ट जे आहेत त्यांची आपण इथे उदाहरणं दिली आहेत. अशा प्रकारे आपण मूर्त जो वारसा आहे भारताच्या संस्कृतीचा मूर्त वारसा हा इथे स्पष्ट केलेला आहे किंवा त्याची उदाहरणं दिलेली आहेत. दुसरा पार्ट आहे आपल्या उत्तराचा, त्याच्यामध्ये अमूर्त वारसा लिहावा लागेल आपल्याला. त्यामधलं आपण बघितलं संगीत. मूर्त वारसा म्हणजे नक्की काय, तर परफॉर्मिंग आर्ट्स, ज्या बाबा आपल्याला परफॉर्म करायला, सादरीकरण, कलेचं सादरीकरण करावं लागतं, असा जो वारसा आहे त्याच्यामध्ये आपण संगीत घेतलं आहे. संगीतामध्ये काय हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीत असेल किंवा नृत्यामध्ये वेगवेगळी जी भारतातली नृत्य आहेत त्यांची उदाहरणं तुम्ही इथे देऊ शकता की भरतनाट्यम आहे, कथकली आहे, कथ्थक आहे, अशा प्रकारच्या नृत्यांची तुम्ही हे करू शकता, उदाहरणं देऊ शकता. त्याचबरोबर साहित्य आणि तत्वज्ञान हे पण काय एक प्रकारचं परफॉर्मिंग आर्टच आहे. त्यामध्ये साहित्यामध्ये बाबा पंचतंत्र असेल किंवा वैदिक साहित्य असेल, संगम साहित्य असेल, अशा साहित्यांची उदाहरणं तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. अशा प्रकारचा अमूर्त वारसा हा भारताच्या सांस्कृतिक अमूर्त वारसा आपल्याला लाभलेला आहे. अशा वारसांमध्ये काही जे काही नमुने आहेत ते आपल्याला युनेस्कोच्या सूचीमध्ये सापडतात. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा सूचीमध्ये भारतातील 16 घटक समाविष्ट करण्यात आले, जसं की योग असेल, वैदिक मंत्रोच्चार, लामलीला किंवा कुंभ मेळा यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. अशा प्रकारे आपण थोडीशी माहिती दिलेली आहे. बॉडी पार्ट्स मध्ये मेनली आपल्याला मूर्त वारसा आणि अमूर्त वारसा यांची उदाहरणं आपल्याला देणं अपेक्षित होतं, ती आपण इथे दिलेली आहे. त्याच्या पुढे जाऊन हा जो वारसा आहे सांस्कृतिक वारसा, याचं बाबा महत्व काय आहे हे आपल्याला स्पष्ट करावं लागेल. ठीक आहे. काय आहे महत्व, तर राष्ट्राची ती ओळख आहे. आपला जो सांस्कृतिक वारसा आहे हा जागतिक स्तरावरती असणारे भारताची जी ओळख आहे हा निर्माण करतो, हे त्याचं एक महत्व आहे. दुसरं म्हणजे भारतातील विविधतेत एकता जी आहे ही आपल्याला याच्यात दिसते की याच्यामध्ये बघा इंडो इस्लामिक आर्किटेक्चर असेल किंवा प्राचीन काळातलं सिंधू संस्कृतीचं आर्किटेक्चर असेल किंवा नृत्य असेल, नृत्यामध्ये किंवा तुम्ही घेतलं संगीत असेल, संगीतामध्ये बाबा हिंदुस्थानी म्युझिक असेल, कर्नाटकी म्युझिक असेल, अशा डिफरंट आपल्याला एक प्रकारच्या विविधतेत एकता आपल्याला इथे दिसते. त्यामध्ये विविध चालीरीती, धर्म आणि परंपरांसह भारताचाही एक वारसा तयार झालेला आहे. अशा प्रकारे विविधतेत एकता हे पण त्याचं काही वैशिष्ट्य आहे किंवा महत्व आहे. आर्थिक आणि पर्यटन विकासासाठी पण या
सगळ्या वारशाचा आपल्याला उपयोग होतो. जसं की बाबा ताजमहाल असेल एक पर्यटनाचं केंद्र आहे, किंवा अजंता आणि एलोरा इथल्या ज्या लेण्या आहेत त्या एक प्रकारे काय पर्यटनाची केंद्र आहेत. अशा प्रकारे त्याचं एक महत्व पण आहे. अशा प्रकारे आपण थोड्या आपण ह्या उत्तराची, या प्रश्नाची आपण बॉडी लिहू शकतो उत्तरामध्ये. ठीक आहे. पुढे आपल्याला लिहावं लागेल काय, कन्क्लुजन लिहावं लागेल. आपल्याला माहिती आहे आपण प्रत्येक प्रश्नामध्ये आपण काय करणार आहोत की इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन असं लिहिणार आहोत. त्यातली आपली इंट्रोडक्शन झाली, बॉडी झाली. आता कन्क्लुजन मध्ये काय लिहिणार आहोत, तर भारतामध्ये हा जो वारसा आहे या वारशाचं जतन करण्यासाठी बाबा सरकार काय प्रयत्न करते, या लाईनवरती आपण काय करू शकतो, कन्क्लुजन लिहू शकतो. तर आता हे मोदी गव्हर्नमेंट जे आहे त्यांनी बाबा ह्या वारशाचं जतन करण्यासाठी म्हणून कुठल्या योजना सुरू केल्यात त्या आपण कन्क्लुजन मध्ये लिहू शकतो. बघा कुठल्या योजना सुरू केल्यात की भारत सरकारने अडॉप्ट हेरिटेज 2.0, ठीक आहे, अशी एक योजना सुरू केलेली आहे. त्याचबरोबर काय, तर हृदय नावाची स्कीम त्या सुरू केलेली आहे. हेरिटेज जी सिटी आहे त्याच्यासाठी हृदय ही नावाची स्कीम आहे. त्याचबरोबर काय, NMMA म्हणजे नॅशनल मिशन ऑन मॉन्युमेंट्स अँड अँटिक्विटीज, ही एक योजना आहे. अशा या 3 योजना आपण इथं त्याचं उदाहरण देऊ शकतो की ज्या भारतातला जो सांस्कृतिक वारसा आहे तो जतन करण्यासाठी गव्हर्नमेंटने सुरू केलेले आहे. तर अशा प्रकारे इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन आपण या एका उत्तराचं लिहू शकतो. म्हणजे थोडक्यात आपण जर का बघायचं झालं तर यामध्ये आपल्याला काय करणं अपेक्षित होतं, तर या प्रश्नामध्ये जी प्रस्तावना आहे उत्तराची, त्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला वारसा म्हणजे काय, म्हणजे काय, त्याचे 2 प्रकार, मूर्त आणि अमूर्त, या गोष्टी लिहिणं अपेक्षित होतं. त्यानंतर आपण जर का त्याचा बॉडी पार्ट किंवा मूळ गाभा जर का बघितला उत्तराचा, म्हणून बॉडी जर का बघितली, बॉडीमध्ये काय लिहिणं अपेक्षित होतं, तर मूर्त आणि अमूर्त असे 2 आपण वर्गीकरण केलेलं आहे वारशाचं. मूर्त वारसा, मग त्याची उदाहरणं लिहिणं अपेक्षित होतं आपल्याला. आणि नंतर अमूर्त वारसा म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्स वगैरे जे आहेत त्याची उदाहरणं आपल्याला लिहिणं अपेक्षित होतं. या वारसा आहेत. त्यापुढे या वारशाचं जे महत्व आहे हे लिहिणं याच्यामध्ये अपेक्षित होतं. जसं की हे आपण दिलं काय, मूर्त वारसा त्याची उदाहरणं, अमूर्त वारसा त्याची उदाहरणं, आणि ह्या वारशाचं असणारं जे महत्व आहे हे आपण लिहिणं बॉडीमध्ये अपेक्षित होतं. मग ह्या उत्तरामध्ये निष्कर्ष किंवा कन्क्लुजन काय लिहिणं अपेक्षित आहे, निष्कर्ष, तर भारत सरकारने सुरू केलेल्या विविध योजना आहेत, सुरू केलेल्या ज्या योजना आहेत भारत सरकारनं हा वारसा जपण्यासाठी, जतन करण्यासाठी म्हणून सुरू केलेल्या ज्या योजना आहेत त्या लिहिणं आपल्याला या निष्कर्षामध्ये अपेक्षित होतं. अशा प्रकारे आपल्या उत्तराचं एक स्ट्रक्चर असणं अपेक्षित होतं. ठीक आहे. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 1. आपण आता जाऊयात क्वेश्चन नंबर 2 कडे. क्वेश्चन नंबर 2 कुठला आहे, तर वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे. वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे. प्रश्न काय बघा, वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान स्पष्ट करा. ठीक आहे. तर यातला जो पहिला क्वेश्चन आहे किंवा हा दुसरा क्वेश्चन पण आहे आपल्या टेस्ट मध्ये येऊन गेला स्टेप अप अकॅडमीच्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण हा घेतला होता. हा एक्सपेक्टेड पण होता कारण सिलेबस मध्ये डायरेक्ट असा पॉईंट दिला आहे वारकरी संप्रदाय वगैरे असा एक पॉईंट दिला होता. त्यामुळे वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान त्यांनी स्पष्ट करा असं विचारलेलं आहे. तर याचं आता आपल्याला इंट्रोडक्शन करायचं. तर वारकरी संप्रदाय आपल्याला माहिती आहे की पंढरपूरला असलेला विठ्ठल जो आहे त्याच्या भोवती फिरणारी ही जी भक्ती आहे हे म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि हा जो वारकरी संप्रदाय आहे त्याच्याशी संबंधित काही संत आहेत त्यांची नावं लिहिणं अपेक्षित होतं. म्हणजे बेसिकली आपल्याला ह्या उत्तराच्या इंट्रोडक्शन मध्ये वारकरी संप्रदाय म्हणजे काय आणि त्या वारकरी संप्रदायाशी संबंधित काही संत आहेत त्यांची नावं लिहिणं अपेक्षित होतं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इंट्रोडक्शन बघा काय केलेलं आहे इथे. तर 13व्या शतकातील एक मराठी भक्ती चळवळ उदयाला आली. पंढरपूरमध्ये भगवान विठ्ठलाच्या उपासनेवरती केंद्रित होती. ठीक आहे. हा जो पंथ आहे या पंथाची आपण काही वैशिष्ट्य पण ह्या इंट्रोडक्शन मध्ये घेतलेले आहेत. जसं की समतावादी भक्तीवरती बाबा या वारकरी संप्रदायानं लक्ष केंद्रित केलेलं आहे. कठोर विधीऐवजी वैयक्तिक भक्तीवरती त्यांनी दिलेला भर. आणि या वारकरी पंथाशी संबंधित काही संत आहेत जसं की ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, यांसारख्या संतांनी मोठ्या प्रमाणावरती घडवलेले तत्वज्ञान अद्वैतवादाला तीव्र भक्तीशी त्यांनी जोडलेलं आहे. तर अशा प्रकारे बेसिकली वारकरी म्हणजे काय आणि त्याच्याशी संबंधित संतांशी नावं लिहून आपण आपल्या उत्तराचं इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना लिहिलेली आहे. मेन बॉडीमध्ये आपल्याला आता तत्वज्ञान लिहायचं आहे. काय प्रकारचं तत्वज्ञान यांनी सादर केलेलं आहे बघा. वारकरी संप्रदाय हा मेनली नोन आहे किंवा ओळखला जातो त्याच्या समतेमुळे. तर त्यामुळे पहिला बघा काय आहे,
कर्मकांडापेक्षा भक्तीला प्राधान्य. भक्ती मार्ग आहे, भक्ती चळवळ आहे, वारकरी संप्रदायामध्ये एक भक्ती चळवळ आहे, तर त्यांनी भक्ती मार्ग स्वीकारलेला आहे. कर्मकांड, पूजा अर्चा यांच्यामध्ये रमण्यापेक्षा त्यांनी बाबा भक्ती मार्गाकडे किंवा भक्तीकडे त्यांचा ओढा आहे. त्यामुळे कर्मकांडापेक्षा भक्तीला दिलेलं त्यांनी प्राधान्य. मूळ श्रद्धा अशी आहे की क्लिष्ट अशा कर्मकांड आणि जातीय निर्बंधाऐवजी शुद्ध प्रेम आणि देवाच्या नावाचा जप यामुळे मोक्ष प्राप्त होतो, असे वारकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे कर्मकांडापेक्षा भक्तीकडे त्यांनी जास्त लक्ष दिलेलं आहे. दुसरं आहे समानता आणि समावेशकता, सर्व समावेशकता. हा जो वारकरी संप्रदाय आहे याच्यामध्ये समानता आहे, जातीभेद नाही. त्यावेळेचा समाज बघा, 13व्या 14व्या 15व्या शतकातला जर का समाज बघाल भारतातला, तर तो कसा आहे, तो जातीच्या उतरंडीवर आधारित आहे. अशा प्रकारची असमता असलेल्या समाजामध्ये समता आणण्याचे काम या वारकऱ्यांनी केलेलं आहे. त्यांचं तत्वज्ञान काय, समता दृष्टीत त्यांचं तत्वज्ञान आहे. सर्व मानव समान आहेत ह्याच्यावरती त्यांचा विश्वास नाही. आणि सर्व समावेशकता, सर्व जाती धर्म जातीची लोक याच्यामध्ये सामील झालेली आपल्याला दिसतात. त्यामुळे समता त्यांनी लोकांना शिकवली आहे, हे तत्वज्ञान त्यांनी अंगीकारलं आहे. सामाजिक सुधारणा आणि नीतिमत्ता, आपलं जीवन कसं असावं, सात्विक कसं असावं याच्याविषयी पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नीतिमत्तेचं जीवन, नीतिमत्तेने व्यापन करावं, हा पण त्यांचा एक संदेश आहे. हे पण त्यांचं तत्वज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे वारी आहे. दरवर्षी वारकरी हे मिरवणुकीने काय पंढरपूरला जातात, ज्यामुळे काय सामुदायिक भावना, समानता आणि नम्रता वाढते. अशा प्रकारे एक वारीची एक प्रथा, हे पण एक तत्वज्ञान वारकरी संप्रदायाचं आपल्याला आल्याचं दिसतं. नंतर आहे धर्मशास्त्रीय पाया. संत ज्ञानेश्वर संतांसारख्या संतांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन वारकरी पंथ असे मानतो की आत्म आणि ब्रह्म एकच आहे. आत्मन आणि ब्रह्म, आत्मा आपला जो आत्मा आहे तो आणि ब्रह्म हे एकच आहे. ठीक आहे, त्यांच्यामध्ये कोणताही फरक नाहीये. अशा प्रकारच्या तत्वज्ञानावरती वारकरी विश्वास ठेवतात. त्याचबरोबर सेवा, हे बाबा एक सेवेशी एक वारकरी संप्रदायाचं एक अतूट नातं आहे. तर सेवा हा पण त्यांच्या एका तत्वज्ञानाचा भागच आहे. अशा प्रकारे 4 ते 5 पॉईंट आपल्याला वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाविषयी आपण लिहू शकतो. आपण बॉडीमध्ये हे सगळं लिहिणं अपेक्षित होतं. आणि पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय, त्याची एक काय म्हणतात त्याला, त्याची एक आपल्याला कन्क्लुजन, त्याचं किंवा निष्कर्ष लिहिणं अपेक्षित आहे. निष्कर्षामध्ये तर या तत्वज्ञानाने साध्य काय केलं ते आपण लिहू शकतो. त्याच्यामध्ये सामाजिक समानता आहे, सर्व समावेशकता आहे, किंवा धर्माचे लोकशाहीकरण. ठीक आहे, हा खूप महत्वाचा शब्द आहे बघा, धर्माचे लोकशाहीकरण. वारकऱ्यांनी काय केलेलं आहे, या हिंदू धर्माचं लोकशाहीकरण केलेलं आहे. लोकशाहीकरण म्हणजे काय, तर त्यांचा जो सर्व समावेशकतेचा जो मुद्दा आहे की विविध जातींमधून लोक या वारकरी संप्रदायामध्ये सामील झालेले आहेत, त्याच्यामध्ये सर्व समावेशकता जी आहे, त्यामुळे हिंदू धर्माचं जे आहे की लोकशाहीकरण झालेलं आहे, असं आपण त्या कन्क्लुजन मध्ये लिहितोय. त्याचबरोबर स्थानिक भाषांमधील साहित्याचा प्रसार, म्हणजे मराठी भाषेतील साहित्याचा प्रसार झालेला आहे. त्यावेळेला बघितलं साहित्य संस्कृतमध्ये आहे आणि त्यातलं जे ज्ञान आहे सामान्य जनतेला कळत नाहीये. त्यामुळे सामान्य जनतेसाठी मग ह्या संतांनी सगळ्यांनी मराठी भाषेमध्ये आपला उपदेश केलेला आहे, आपलं म्हणणं मांडलेलं आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी असेल, तुकारामचे बाई अभंग असतील, हे सगळे मराठीमध्ये लिहिलेले आहे. त्यामुळे काय झाले की मराठी ही स्थानिक भाषा जी आहे महाराष्ट्रातली, त्याचा काय झालेला आहे, त्याचा एक प्रचार आणि प्रसार झालेला आहे. त्या भाषेने एक नवीन उंची गाठलेली आहे. हे सगळं वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानानं साध्य झालेलं आहे. त्याचबरोबर नैतिक आणि सदाचारी अशा जीवनशैलीचा त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. सदाचारी कसं असावं, नीतिमत्तेने कसं वागावं, अशा प्रकारचं शिकवण त्यांनी या तत्वज्ञानातून दिलेली आपल्याला दिसतं. या लाईन्स वरती मेनली हिंदू धर्माचं लोकशाहीकरण आणि स्थानिक भाषांमधील साहित्याचा प्रसार आणि स्थानिक भाषा म्हणून मराठीचा झालेला त्या प्रसार आणि प्रसार त्याची त्याचं वैभव जे आहे वाढवलेलं आहे या वारकऱ्यांनी, या लाईन्स वरती आपण काय करू शकतो, ह्या प्रश्नाचं ह्या उत्तराचं आपण निष्कर्ष लिहू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला दुसरा क्वेश्चन झालेला आहे. हे दोन्ही क्वेश्चन, पहिला क्वेश्चन 10 मार्काला होता, दुसरा क्वेश्चन 10 मार्काला. पहिले 6 क्वेश्चन आहेत, 5 ते 6 क्वेश्चन ते आपण 10 मार्काचे आहेत हिस्ट्रीचे आलेले. आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये क्वेश्चन नंबर 11, 12 आणि 13 हा 15 मार्कचा आलेला आहे. बघा तिसरा प्रश्न काय आहे, तिसरा प्रश्न कामगार चळवळीशी संबंधित आहे. 1914 ते 1947 या काळातील कामगार चळवळीचा आढावा घ्या, असा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, कामगार चळवळ कधी 1914 ते 1947 या काळातील. आता 1914 हाच इयर का त्यांनी काय घेतले, 1914 आपल्याला माहिती आहे की पहिलं महायुद्ध सुरू झालं. बरोबर, पहिले महायुद्ध सुरू झालेलं आहे आणि कामगारांची गरज म्हणजे काय वाढलेली आहे.
काय आहे की सगळे ब्रिटिशांनी भारतातील सगळे आपले जे साधन संपत्ती आहे, रिसोर्सेस जे आहेत ते पूर्ण बाबा ह्या युद्धामध्ये गुंतवलेले आहेत. त्यामुळे कारखान्यांमध्ये बरंचसं प्रोडक्शन होणं गरजेचं आहे, त्यासाठी कामगारांची गरज आहे. त्यामुळे कामगारांची आता बार्गेनिंग पॉवर वाढत चाललेली आहे. म्हणून 1914 नंतर ज्या कामगार चळवळी उदयाला लागल्या त्याच्याविषयी आपल्याला आढावा घ्यायचा आहे. तो कधीपर्यंतचा घ्यायचा आहे, ते 1947 पर्यंतचा आपल्याला घ्यायचा आहे. मग 1947 का, 1947 ला बाबा भारत स्वतंत्र झालाय. भारत स्वतंत्र झालेला आहे म्हणजे 1914 पहिलं महायुद्ध सुरू होणं तेव्हापासून ते भारत स्वतंत्र होईपर्यंत भारतामधल्या कामगार चळवळीचा आपल्याला आढावा त्यांनी घ्यायला सांगितलेला आहे. आता ह्या काळामध्ये साधारणतः झालं काय, कुठले कुठले बेंचमार्क्स आहेत बघा. 1914 झालेले पहिलं महायुद्ध, त्यानंतर कामगारांची गरज वाढायला लागली. कामगारांनी आपल्या मागण्या आपल्या कारखान्याच्या मालकांना किंवा या सादर करायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये कामगार चळवळी ज्या आहेत ह्या विखुरलेल्या अवस्थेत आहेत. काही काही छोटे कामगार बाबा संघटना उद्याला यायला लागलेले आहेत, परंतु विखुरलेल्या अवस्थेत आहेत. या विखुरलेल्या अवस्थेतल्या कामगार चळवळी ज्या या हळूहळू काय पॅन इंडिया लेवलला काही त्यांचं एक प्रकारे संघटन सुरू झालेलं आहे. आपल्याला आयटक या नावाच्या संस्थेमध्ये झाला दिसतं, ह्या ऑर्गनायझेशन मध्ये झाल्याचं दिसतं. किंवा पुढे जाऊन काय आहे तर हा 1917 रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली आहे, तिथे समाजवादाचा उदय झालेला आहे. आणि या समाजवादाचा जगभरातील कामगार चळवळीवरती काय एक प्रकारचा प्रभाव पण आपल्याला दिसतो. त्याचबरोबर मग ह्या कामगार संघटनांनी काय केलेलं आहे, आपल्या मागण्या पुढे मागण्या पुढे करायला सुरुवात केलेल्या आहेत. त्यात मध्ये काही ठिकाणी त्यांना यश पण आलेलं आहे. आयटक इंटक सारख्या त्यांनी काय केलेलं, कामगार संघटना किंवा असोसिएशन कामगारांचे तयार केलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांनी मागण्या आपल्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग त्याच्यात आपल्याला काय दिसतं की एक प्रकारे कामगारांच्या मागण्या कुठेतरी मान्य व्हायला लागल्या. ज्याच्यामध्ये इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट आहे, तो ऍक्ट झालेला आहे. किंवा कामगारांची जी महत्वाची मागणी आहे की आम्हाला 8 तासाचं वेतन, 8 तास काम द्या, एक चांगलं वेतन द्या किंवा मेडिकल बेनिफिट्स द्या, अशा प्रकारच्या काही मागण्या कामगार हे मान्य करून घेऊ शकले आहेत. तर अशा प्रकारचा आपल्या हा उत्तराचा गाभा असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर बघूयात आपण उत्तर कसं लिहिलंय बघा. इंट्रोडक्शन आपण कसं केलेलं, उत्तराची प्रस्तावना आपण कशी लिहिलेली आहे. तर कामगार चळवळ ही विखुरलेल्या आणि असंघटित आंदोलनातून विकसित होऊन एका संघटित आणि विकसित सक्रिय शक्ती बनली, जी ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्याशी खोलवर जोडलेली होती. हा काळ आधुनिक कामगार संघटनांचा उदय, आंतरराष्ट्रीय विचार प्रणालींचा प्रभाव आणि जागतिक युद्धाचा परिणाम यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला, ज्यामुळे अखेरीस महत्वपूर्ण कायदे अस्तित्वात आले. म्हणजे पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल किंवा कामगारांची असंघटित अवस्थेकडून संघटित अवस्थेकडे झालेलं त्यांचं संक्रमण असेल आणि त्यांनी पुढे गेलेल्या मागण्या ज्या असतील, यातून त्यांना काही मागण्या त्यांच्या पूर्ण झाल्या, त्यांना काही यश मिळालेलं आहे. अशा प्रकारे आपण इंट्रोडक्शन मध्ये किंवा आपल्या उत्तराच्या प्रस्तावनेमध्ये ही माहिती दिलेली आहे. मग आता 1914 ते 1947 या काळामध्ये कामगार चळवळीचा जो विकास आहे त्याच्याविषयी आपल्याला आढावा घ्यायला सांगितलाय. मग आपण विविध एक एक पॉइंट घेऊयात आणि काय त्याच्यामध्ये विकास झालेला आहे या काळामध्ये तो बघूया. तर 1914 पहिलं महायुद्ध सुरू होतं आणि पहिल्या महायुद्धानंतर बाबा युद्धोत्तर जो असंतोष आहे त्याच्याविषयी आता पहिला पॉईंट घेतलेला आहे. 1914 ते 18 या काळात सुरू झालेलं पहिलं महायुद्ध, या काळात असलेलं पहिलं महायुद्ध. युद्धादरम्यान वाढलेल्या औद्योगिक उत्पादनामुळे मालकांना प्रचंड नफा झाला, परंतु कामगारांना मात्र कमी वेतन किंवा वाढलेल्या किमती आणि वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला, ज्यामुळे तीव्र असंतोष निर्माण झाला. रशियन राज्यक्रांतीने कामगारांना काय केलं, प्रेरणा दिली. पहिलं महायुद्ध झालेलं आहे आणि पहिल्या महायुद्धामध्ये काय झालेलं आहे, या कारखान्याचे जे मालक आहेत, जे कामगार हे काय करतात, कारखान्यांमध्ये काम करतात. कारखान्यांचे जे मालक आहेत त्यांना प्रचंड फायदा झाला वस्तू विकून, परंतु तो झालेला फायदा त्यांनी कामगारांशी शेअर केलेला नाहीये किंवा कामगारांचे जे पगार आहेत ते मात्र वाढवले नाही. त्यांनी चुकीच्या आधीच्याच वाईट कंडिशन्स मध्ये, वाईट परिस्थितीमध्ये ते काम करतात. त्यांना वेतन पण कमी आहे, कुठल्याही प्रकारच्या फॅसिलिटीज नाहीत, अशा प्रकारची स्थिती आहे. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे. आणि त्याच वेळेला 1917 मध्ये आपल्याला दिसतं, जेव्हा पहिलं महायुद्ध चालू आहे त्याच काळामध्ये रशियामध्ये राज्यक्रांती झालेली आहे आणि रशियातली राजाची सत्ता जाऊन आता तिथे साम्यवाद आलेला आहे. आणि या साम्यवादाने या जगभरच्या कामगारांना काय केलेलं आहे, एक प्रकारे प्रेरणा दिली आहे. तशी ती भारतातल्या कामगारांना पण मिळालेली आपल्याला दिसतं. त्यामुळे वर्गीय चेतनेची भावना निर्माण झाली. हा आपण पहिला पॉईंट दिलेला आपल्या बॉडीमध्ये. दुसरा पॉईंट आहे तो कामगार संघटनांची स्थापना 1918 पासून पुढे 1924 पर्यंत ज्या काही कामगार संघटनांची स्थापना झाली आहे, फॉर एक्झाम्पल आयटकची स्थापना आहे, त्या गोष्टी इथं लिहिलेल्या आहेत बघा. पहिल्या आधुनिक कामगार संघटना जसं की मद्रास लेबर युनियन, भारतातली जी पहिली कामगार जी संघटना तयार झाली ती म्हणजे मद्रास लेबर युनियन 1918 मध्ये बीपी माडिया यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली आहे. ठीक आहे, तर ही पहिली कामगार संघटना आहे. याच काळात चांगल्या वेतनासाठी आणि कामाचा तास कमी करण्यासाठी संपांची एक लाट निर्माण झालेली आहे. ठीक आहे, 1918 ते 1924 यामध्ये विविध कामगार संघटना तयार व्हायला लागल्या. त्यातली पहिली जी संघटना तयार झाली ती म्हणजे मद्रास लेबर युनियन
कुणी चालू केले तर बीपी वाडे यांनी सुरू केलेली 1918 सालची मद्रास लेबर युनियन, याचा संदर्भ इथे देण्यात आलेला आहे. पुढे आहे राष्ट्रीय संघटना. या विखुरलेल्या अवस्थेतल्या ज्या संघटना त्यातील संक्रमण झालेलं आहे पुढे, आणि राष्ट्रीय संघटना तयार झाली 1920 साली. कोणती संघटना आहे ती? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटक ज्याला म्हणतात, त्याची 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईमध्ये काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. आणि लाला लजपत राय हे त्याचे पहिले अध्यक्ष आहेत. हा आपला तिसरा पॉईंट आपण घेतलेला आहे. आयटकची स्थापना कधी झालेली? 1920 साली. लाला लजपत राय हे त्यांचे अध्यक्ष आहेत. आणि ऑल इंडिया लेवलची पहिली कामगार चळवळ आपल्याला पहिली संघटना आपल्याला स्थापन झाल्याची दिसते. मूलगामीकरण आणि कायदेशीर मान्यता. डाव्या साम्यवादी विचारांचा प्रभाव, ज्यामुळे वस्त्रोद्योग आणि रेल्वेसारख्या उद्योगांमध्ये अधिक आक्रमक संप होऊ लागले. 1926 चा कामगार कायदा हा एक महत्वपूर्ण कायदा, ज्याने कामगार संघटनांना कायदेशीर अस्तित्व मान्य करून दिले. मग आता हे ज्या छोट्या छोट्या कामगार संघटना उदयाला आलेल्या आहेत, यांना अधिकृतरित्या मान्यता कोणत्या कायद्याने मिळाले? ते त्या कायद्याचं नाव दिले इथे आपण कामगार संघटना कायदा 1926. हा कायदा बाबा पास करण्यात आला, आणि या कायद्याद्वारे आपल्या कामगार संघटनांना काय अधिकृत मान्यता आता देण्यात आलेली आहे. हा झाला आपला पुढचा पॉईंट. ठीक आहे, 1926 पर्यंत आपण गेलेलो आहे. त्याच्या पुढे काय झालेलं आहे तर पुनर्एकीकरण आणि युद्धकाळ. मग काय होतं 1935 ते 1947 या काळामध्ये काय आहे बाबा, 1935 ते 1947 त्याच्यामध्ये ब्रिटिश युद्ध प्रयत्नांना पाठिंबा द्यायचा का नाही, यावरून बाबा कामगार संघटनांमध्ये मतभेद आहेत. काय झालेलं आहे की दुसरं महायुद्ध सुरू झालेलं 1939 साली, आणि यांना या युद्धामध्ये ब्रिटिश हे अलाइड पॉवर्स किंवा मित्र राष्ट्रांचा एक भाग आहेत, आणि त्याच गटामध्ये रशिया पण आहे. आता रशिया हा जो आहे साम्यवादी झालेला आहे, आणि जगभरातल्या कामगारांचं नेतृत्व तो जणू काही करू लागलेला आहे. आणि भारतातल्या कामगारांना त्या रशियाविषयीची काही आस्था आहे. त्यामुळे काही कामगारांना असं वाटतंय की आपण रशियाच्या बाजूनं बाबा ब्रिटिशला मदत केली पाहिजे. पण काही कामगार संघटनांचं असं म्हणणं आहे की हे जे ब्रिटिश आहेत ते कामगार विरोधी आहेत, त्यामुळे यांना आपण काय मदत करायला नको. अशा प्रकारे कामगार चळवळीमध्ये थोडीशी फूट किंवा मतभेद पडल्याचे आपल्याला दिसतात. तरी काय झालेलं आहे की ही चळवळ साम्राज्यवाद विरोधी कार्यात जास्त खोलवर रुजलेली आहे. अशा प्रकारचे आपल्याला दिसतं की युद्ध काळामध्ये झालेले जे मतभेद आहेत, या मतभेदांविषयीचा हा एक पॉइंट आपण इथे दिलेला आहे. मग युद्ध झाले, युद्धानंतरचा काळ, युद्धोत्तर काळ आणि स्वातंत्र्य व मालक आणि कर्मचारी यांच्यातील वाद. आता आपण भारताच्या स्वातंत्र्याकडे आलेलो आहे. ठीक आहे, 1947 नंतर काय झालं? 1947 ला की भारत स्वतंत्र झाल्यावरती एक कायदा करण्यात आला, त्याचं नाव आहे औद्योगिक विवाद कायदा, म्हणजे काय इंडस्ट्रियल डिस्प्यूट बिल 1947. इंडस्ट्रियल डिस्प्यूट लॉ हा 1947 साली करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अगदी आधी चळवळीतील राजकीय मतभेदांचे प्रतिबिंब म्हणून मे 1947 रोजी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन आयटकची पण स्थापना करण्यात आली. मग 1947 ला जेव्हा भारत स्वतंत्र झालाय तेव्हा दोन गोष्टी झाल्या. एक तर भारत सरकारनं इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट एक पास केलेला आहे, त्याचबरोबर इंटकची स्थापना आहे. ठीक आहे, इंटक या दुसऱ्या कामगार संघटनेची आपल्याला स्थापना झाल्याचं दिसतं. ठीक आहे, काँग्रेसचं इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाल्याचे दिसतं. तर हे काय एक प्रकारची असोसिएशन आहे, विविध ज्या कामगार संघटना त्यांची एक ऑल इंडिया लेवलची एक असोसिएशन आपल्याला स्थापन झाल्याचं दिसतं. ठीक आहे, ते बघितलं आपण. काय आपला प्रश्न काय विचारला होता की कामगार चळवळीचा आढावा घ्या. अशा प्रकारचा आढावा आहे, जसं की 1914 पासून पहिल्या महायुद्धापासून ते आपण 1947 पर्यंत कामगार चळवळींमध्ये आलेले विविध जे बेंचमार्क्स आहेत ते आपण या आढाव्यामध्ये लिहिलेले आहेत. मग या कामगार चळवळीचं आपल्याला वैशिष्ट्य लिहावे लागतील आता की काय वैशिष्ट्य आहेत. ठीक आहे, काय वैशिष्ट्य आहे तर साम्राज्यवाद विरोधी लक्ष आहे त्यांचं. ठीक आहे, या ज्या चळवळी आहेत कामगार चळवळी, या ब्रिटिशांविरुद्धच्या चळवळी आहेत किंवा ब्रिटिश भांडवलदारांविरुद्धच्या चळवळी आहेत, त्यामुळे त्या साम्राज्यवाद विरोधी आहे. विखंडन, कामगार संघटनेमध्ये अनेकदा वैचारिक ध्रुवीकरण झाले. ठीक आहे, त्यामुळे फूट पडलेली आहे. तर विखंडन म्हणजे कामगार चळवळींमध्ये असलेली काय मतभेद आणि त्यांच्यामध्ये पडलेली फूट, हे पण एक प्रकारचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर बाह्य नेतृत्व, या सगळ्या कामगार संघटनांचं जर का तुम्ही नेतृत्व बघितलं तर यांचं नेतृत्व कामगार करत नाहीत. यांचं नेतृत्व कोण करतायत तर राजकीय नेते करतायत किंवा वकील करतायत. ठीक आहे, अशा प्रकारे जे चळवळीच्या बाहेरचे आहेत असे बाह्य नेतृत्व या कामगार चळवळींना लाभलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे बाह्य नेतृत्व हे पण एक प्रकारचं काय त्यांचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, अशा प्रकारे कामगार चळवळी झाल्या 14 ते 47 त्याचा आपण आढावा घेतला.
त्याचं महत्व बघितलं किंवा वैशिष्ट्य आपण बघितले. आता आपल्याला लिहायचं कन्क्लुजन लिहायचं, म्हणजे आपल्या बॉडीचा पार्ट काय होता तो आढावा घेणं आणि त्याचं महत्व लिहिणं कामगार चळवळींचं, हा आपल्या बॉडीचा पार्ट होता. आणि या कन्क्लुजन मध्ये आपण काय लिहितो याची, तर आपण ह्या कामगार चळवळींद्वारे कुठल्या कामगारांच्या कुठल्या मागण्या मान्य करण्यात आल्या त्यांच्याविषयी आपण इथं लिहिलंय. थोडंसं बघा, 8 तासांचा जो कामगारचा दिवस आहे ही कामगारांची मागणी मान्य करण्यात आली आहे. किमान वेतन ही मागणी मान्य करण्यात आली आहे. या कामगार चळवळींनी अजून काय मान्य करून घेतले, तर प्रसूती जो लाभ आहे महिलांच्या प्रसूतीसाठी त्यांना जे काही प्रसूतीच्या वेळेला त्यांना जे काही बेनिफिट्स पाहिजेत तर ते त्यांना मिळालेले आहेत. संघटित होण्याचा, कामगार म्हणून संघटित होण्याचा अधिकार त्यांना मिळालेला आहे. अधिकृत तसा कायदा पास करण्यात आलेला आहे. कामगार चळवळींमध्ये कामाच्या परिस्थितीमध्ये आणि कामगारांच्या कल्याणात पण सुधारणा करण्यात आली. उदाहरणार्थ, भारतातील विविध कंपन्यांमुळे मध्ये 8 तासांचा कामाचा दिवस आणि आरोग्य विमा, पगारी राजा आणि भविष्य निर्वाह निधी, अपघात भरपाई या सुविधा त्यांना दिल्या जातात. तसेच औद्योगिक विवाद कायदा 1947 मंजूर करण्यात आला. तर हे काय आहे, अचिव्हमेंट्स. आपण थोडक्यात ह्या उत्तरामध्ये आपण ऍज अ पार्ट ऑफ कन्क्लुजन, आपल्या निष्कर्षाचा भाग म्हणून या कामगार चळवळींच्या पुढाकाराने किंवा त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळे कशा प्रकारचे बदल घडलेले आहेत किंवा काय प्रकारचं यश त्या कामगार चळवळींना मिळालेलं आहे ते आपण ऍज अ पार्ट ऑफ निष्कर्ष आपण लिहिलेले आहेत. ठीक आहे, तर हे झालं आपलं हे. त्यामुळे आपण ह्या क्वेश्चनचं जर का आन्सर स्ट्रक्चर करायचं ठरवलं तर आपल्याला कामगार चळवळ जी आहे 1947 1914 ते 47 या काळातली विचारलेली आहे. त्यामध्ये आपण प्रस्तावनेमध्ये, उत्तराच्या प्रस्तावनेमध्ये कामगार चळवळ त्याच्याविषयी लिहिलेलं आहे, बेसिक माहिती. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण बॉडीमध्ये किंवा आपण जी गाभा आहे उत्तराचा आपला किंवा जो काही मेन पार्ट आहे त्या गाभ्यामध्ये काय लिहिलेलं आहे तर वेगवेगळे पॉईंट्स घेऊन आपण एक 1914चा पॉईंट असेल किंवा त्यांनी नंतर आयटकचा इंटरचा पॉईंट असेल किंवा कोणत्या प्रकारचे त्यांना त्यांच्यावरती असलेल्या विचारसरणीचा प्रभाव झाला, समाजवादी किंवा साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव, असे विविध पॉईंट 1947 पर्यंत लिहून घेतले. आणि निष्कर्षामध्ये त्यांच्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत, त्यांना जे मिळालेले जे यश आहे ते यश आपण आपल्या निष्कर्षामध्ये लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे उत्तर लिहू शकत होतो. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन पुढचा कुठला आहे, 4था प्रश्न आहे. हा आधीचा आपण कामगारांचा प्रश्न जो घेतलाय तो पण 10 मार्काला आला होता. पुढचा आहे 4था प्रश्न आहे. 4था प्रश्न हा पण 10 मार्काचा आहे. काय प्रश्न आहे, तुम्हाला 1946च्या भारतीय नौदल बंडाबद्दल काय माहित आहे. ठीक आहे, सिंपल प्रश्न विचारला त्यांनी. युपीएससी सारखे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स आपल्याला एमपीएससी मध्ये दिसत नाहीयेत. त्यांनी सरळ सरळ प्रश्न विचारला. 1946चं जे रॉयल इंडियन नेव्ही म्युटिनी जी आहे ती विचारलेली आहे. काय, भारतीय नौदल बंडाबद्दल त्यांनी विचारलेलं आहे. आता काय आहे नौदल बंड, तर 1946 साली काय झालेलं आहे, HMIS तलवार नावाचे जहाज आहे, त्याच्यावरच्या जे खलाशी आहेत भारतीय खलाशी यांनी काय केलेलं आहे, यांनी बंड केलेले आहे. या नेव्हीमध्ये, रॉयल इंडियन नेव्हीमध्ये काम करणारे जे भारतीय खलाशी आहे त्यांना मिळणारी एक भेदभावाची जी काही एक ट्रीटमेंट आहे, त्याचबरोबर त्यांना मिळणारा कमी पगार आहे, त्यांना ज्या प्रकारचं खाणं तिथे मिळतंय ते निकृष्ट दर्जाचं आहे, अशा प्रकारे त्यांचा होणारा जो भेदभाव आहे त्याच्या विरुद्ध या ज्या खलाशांनी काय केलेलं आहे, बंड केलेले आहे. आणि या बंडाविषयीचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि या बंडाला विशेष करून काय म्हटलं जातं, लास्ट नेल इन ब्रिटिश कॉफिन, ब्रिटिशांना भारतातील शेवटचा धक्का म्हणून या एका इव्हेंटकडे बघितलं जातं. हे या इव्हेंटचं सिग्निफिकन्स आहे, त्याच्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आलाय. बघा, आपण याचं जे ह्या प्रश्नाचं जे उत्तर लिहिताना आपण प्रस्तावनेमध्ये काय लिहिलेलं आहे, तर रॉयल इंडियन नेव्ही जी आहे हे बंड ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्ध भारतीय खलाशांनी केलेले व्यापक बंड आहे. कधी सुरू झाले, 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील HMIS तलवार या जहाजावरती ते सुरू झाले. काय, HMIS तलवार नावाची जी जहाज आहे त्याच्यावरती हे बंड सुरू झालेले आहे. निकृष्ट अन्न, वंशभेद आणि कमी पगार. काय खलाशांच्या मागण्यात, की खलाशांना काय एक प्रकारे कशाबद्दल असंतोष आहे खलाशांमध्ये, तर त्यांना निकृष्ट अन्न देण्यात येते, त्यांना त्यांच्यावर वंशभेद म्हणजे ब्रिटिश जे इतर सैनिक असतील त्यांच्याशी कम्पेअर करता भारतीय लोकांना काय एक प्रकारे निकृष्ट अन्न, त्यांना वंशभेद, त्यांच्यावर डिस्क्रिमिनेशन, भेदभाव करण्यात येतोय आणि त्यांना कमी पगार दिला जातो. ब्रिटिश खलाशांच्या कंपॅरिझन मध्ये भारतीय खलाशांना कमी पगार दिला जातोय. अशा सगळ्या मागण्या, या अशा गोष्टींमुळे भारतीय खलाशांमध्ये असलेला एक असंतोष आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, या HMIS तलवार या जहाजावरच्या खलाशांनी काय केलेलं आहे, एक प्रकारे बंड केलेलं आहे. आणि हे बंडाचं लोन जे आहे ते विविध ठिकाणी पसरलेलं आहे.
मग अशीच बंड इतर जवळजवळ 78 जहाजं जी आहेत त्या जहाजांमध्ये पसरलेलं आहे. किनारी आस्थापनांमध्ये 20,000 अधिक खलाशांनी म्हणजे हे HMIS वरचं जे बंड आहे पसरत जाऊन जवळजवळ 20,000 खलाशांनी नंतर काय बंड पुकारलेलं आहे. अशा प्रकारे आपण त्याची बेसिक माहिती देऊन उत्तराची प्रस्तावना लिहिलेली आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय करायला सांगितलं, माहिती काय आहे विचारले तर आपण ही गोष्टी ही जे बंड आहे कसं झालेलं आहे, कुणी केलेलं आहे, त्यामध्ये त्यांचं लिडरशिप कुणी केलेली आहे, नंतर काय झालं, हे बंड थांबलं कसं, क्षमलं कसं, या सगळ्या गोष्टी आपण या मेन बॉडीमध्ये लिहिणार आहोत. बघा मेन जो गाभा आहे आपला काय लिहिणार आहोत बॉडीमध्ये उत्तराच्या, तर उद्रेक आणि प्रसार. कधी झाला उद्रेक, कुठे झालाय, तर मुंबईमधील कुलाबा येथील किनारी सिग्नल शाळा HMIS तलवारवरील काय परिस्थितीचा निषेधार्थ म्हणून हा उठाव संप सुरू झालेला आहे. जो मुंबई बंदरातील इतर जहाजे कराची, मद्रास व इतर भारतातल्या ज्या बंदरांमध्ये पण हा जो उठाव आहे हा पसरलेला आहे असं त्याचं लिहिलेलं आहे. त्याचा उद्रेक कधी झाला आणि प्रसार कुठे कुठे झाला. ठीक आहे. उद्रेक कुठे झालाय तर मुंबईमध्ये झालाय आणि त्याचा प्रसार नंतर कराची, मद्रास, कलकत्ता यासारख्या बंदरांमध्ये पण झाल्याचं आपल्याला दिसतं. उद्रेक आणि प्रसार हा पॉईंट आपण पाहिला लिहिलेला आहे. उठाव, खलाशांनी जहाजांवरती ताबा मिळवला. मग आता ह्या उद्रेकामध्ये जे खलाशी आहेत त्यांनी नक्की कार्यक्रम कुठला राबवला, त्यांनी केलं काय नक्की, तो पॉईंट आपण दुसरा घेतला. उठावामध्ये त्यांनी काय केलंय की जहाजांवरती ताबा मिळवला. युनियन जॅकच्या जागी भारतीय राष्ट्रीय पक्षांचे म्हणजे युनियन जॅक जो आहे ब्रिटिशांचा जो झेंडा आहे तो काढून त्यांनी काय केलेलं, भारतातले विविध जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचे जे झेंडे आहेत ते लावलेले आहेत. जसे की काँग्रेस आहे, मुस्लिम लीग आहे किंवा कम्युनिस्ट पार्टीचा जो झेंडा आहे ते लावलेले आहे. आणि जय हिंद आणि भारत छोडो यांसारख्या घोषणा या खलाशांनी दिलेल्या आहेत. ठीक आहे. एका प्रकारे त्यांनी काय युनियन जॅक काढून भारतातल्या राष्ट्रीय पक्षांचे झेंडे लावलेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी काही स्लोगन्स किंवा ज्या काही घोषणा आहेत त्या द्यायला सुरुवात केलेली आहे. पाठिंबा आणि संघर्ष, तिसरा पॉईंट आपण लिहिला, पाठिंबा आणि संघर्ष. या उठावाला पाठिंबा कोणी दिलाय आणि हा संघर्ष पुढे पेटला कसा आहे, तर मुंबईवरील नागरिकांकडून ह्याला प्रचंड काय पाठिंबा मिळाला आहे. देशव्यापी हरताळ यावेळी पुकारण्यात आलेला आहे. ब्रिटिश सैनिकांशी हिंसक चकामकी पण झालेल्या आहेत. या नेव्हीमध्ये काम करणारे जे काही ब्रिटिश खलाशी आहेत किंवा सैनिक आहेत यांच्याशी पण या भारतीय सैन्याचा काय चकामकी पण झाल्याचं आपल्याला दिसतं. रॉयल इंडियन नेव्हीच्या काही खलाशांना रॉयल इंडियन एअरफोर्स आणि पोलीस दलातील काही तुकड्या यांनी पण आपल्याला मदत केल्याची दिसतं. म्हणजे हा जो नेव्हीमध्ये चाललेला हा जो हे जे बंड आहे ते बंड आता पुढे पासून काही एअरफोर्स मधल्या सैनिकांनी पण या उठावाला पाठिंबा दिला. त्याचबरोबर काही पोलिसांनी पण या उठावाला पाठिंबा दिल्याचं आपल्याला दिसतं. त्यातून बघा पुढे बघितलं आपण क्वेश्चन काय पुढचा जो टॉपिक आपण घेतलाय, तर पुढचा जो पॉईंट आपण घेतलेला इथे तो काय घेतलाय तर नेतृत्वाची भूमिका. मग ह्या खलाशांसाठीचं नेतृत्व कोणी केलेलं आहे त्याची दोन नावं लिहिली तिथं बघा. MS खान आणि मदन सिंग यांच्या नेतृत्वाखाली नौदल केंद्रीय स्ट्राईक समितीने बंडाचे दिग्दर्शन केले. बंडाला जी दिशा दिलेली आहे या दोघांच्या मार्गदर्शनाखाली दिलेली आहे. कोण आहे MS खान आणि मदन सिंग या नेतृत्वाची नावं आपण लिहिलेली आहेत. पुढचा पॉईंट काय तर ब्रिटिशांचा प्रतिसाद आणि शरणागती. ठीक आहे. तर हे ब्रिटिशांचा प्रतिसाद. मग या बंडाला ब्रिटिशांनी प्रतिसाद कसा दिलेला आहे तर ऍडमिरल आर्थर फ्रेडरिक किंग यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी सुरुवातीला बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तर आता ब्रिटिश पण गप्पा बसणार नाही, ब्रिटिशांनी पण काय केलं एक प्रकारे या बंडाला काय केलं प्रतिसाद दिलेला. कसा तर आर्थर फ्रेडरिक किंग नावाचे जे ऍडमिरल आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काय झालं, ब्रिटिशांना सुरुवातीलाच बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस हिंसक उठावावरती केंद्रीकृत नियंत्रणाचा अभाव असल्याची चिंता वाटल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल आणि मोहम्मद अली जिन्ना यांनी 23 फेब्रुवारी 1946 रोजी खलाशांना आत्मसमर्पण करण्यास काय सांगितलेलं आहे. मग अशा वेळेला काय झालं, काँग्रेसची जी लिडरशिप आहे ती पुढे आलेली आहे आणि कोण आहे सरदार वल्लभभाई पटेल असतील किंवा मोहम्मद अली जिन्ना यांनी हे जे बंड आहे हे चुकीच्या दिशेला जाऊ नये म्हणून खलाशांना एक प्रकारे बंड थांबवण्याचं विनंती केलेली आहे आणि त्याप्रमाणे ते बंड थांबलेलं आहे. ठीक आहे. तर ही जी एक घटना आहे ती घटना सुरू झाली HMIS तलवार नावाच्या जहाजावरती, इतर सगळ्या जहाजांवरती किंवा बंदरांवरती ती पोहोचलेली आहे. आणि एक प्रकारे याच्यातून हा संदेश गेलेला आहे की ब्रिटिश लष्कराचा वापर करून भारतावरती आता नियंत्रण आपलं ठेवू शकत नाही, अबाधित ठेवू शकत नाही आणि त्यांना इथून भारतातून जाणं हे आता एक बंधनकारकच झालं आहे. अशा प्रकारची ही कृती ह्या बंडानं दाखवलेली आहे. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये ब्रिटिशांचं भारतातून जाणं ही फक्त एक औपचारिकता उरलेली आहे. अशा प्रकारे आपण बॉडी लिहिली आहे. मग याचं कन्क्लुजन कसं लिहिणार आपण, याचं जे काही निष्कर्ष आहे
तो कसा लिहिलाय आपण, या घटनेने एक प्रखर संदेश दिला गेला की नियंत्रण राखण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांच्या निष्ठेवर ब्रिटिशांना आता विश्वास ठेवता येणार नाही. म्हणजे भारतावरती जर का राज्य करायचं असेल ब्रिटिशांना, तर ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये असणारे जे भारतीय सैनिक आहेत त्यांच्यावरती आता विश्वास ठेवू शकत नाही, ते कधीही बंड करू शकतात. त्यामुळे भारतावरती आपली पकड ही कमी झालेली आहे, कमकुवत झालेली आहे, याचा अंदाज ब्रिटिशांना आलेला आहे. आणि ब्रिटिशांच्या राजवटीच्या अंतासाठी एक निर्णायक शेवटचा धक्का, याला इंग्लिशमध्ये म्हणतात लास्ट नेल इन कॉफिन. ब्रिटिशांसाठी हा शेवटचा धक्का, त्यांच्या थडग्यातील शेवटचा जो खिळा आहे हा या घटनेने मारला गेलेला आहे. अशा प्रकारे आपण काय त्याचं कन्क्लुजन करू शकतो. ठीक आहे, हा पण 10 मार्काचा क्वेश्चन होता. त्याचं स्ट्रक्चर बघितलं आपण कसं असायला, काय असायला हवं. पुढे बघा, सविनय कायदेभंगाचा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आला होता. हा पण सरळ सरळ प्रश्न विचारला, सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे महत्व स्पष्ट करा. आता सविनय कायदेभंगाची चळवळ आपल्याला माहिती आहे 1930 साली सुरू झालेली आहे. 1934 साली बाबा ही निर्णायक डिसायसिव्हली संपलेली आहे, बंद केलेली आहे आपण ती. आणि या 3 ते 4 वर्षामध्ये, आपल्या 4 ते 5 वर्षामध्ये सविनय कायदेभंगामध्ये काय ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या आपल्याला ह्याच्यामध्ये बघायच्या आहेत. यांनी काय विचारलंय, त्याचं महत्व विचारलं. काय महत्व आहे बाबा सविनय कायदेभंगाचं, तर सविनय कायदेभंगाची चळवळ ही पहिली अशी चळवळ आहे जी स्वातंत्र्याचं ध्येय समोर ठेवून बाबा करण्यात आलेली, सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे 1929 सालचं लाहोर जे अधिवेशन आहे, तिथं पंडित जवाहरलाल नेहरू त्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. त्या अधिवेशनामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत संघर्ष केला पाहिजे अशा प्रकारचा एक ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या ठरावानंतर 1929 नंतर 1930 साली सुरू झालेली सविनय कायदेभंग ही पहिली अशी चळवळ आहे जी पूर्ण स्वातंत्र्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. हे त्याचं महत्व आहे. त्याचबरोबर त्यामध्ये असलेला प्रचंड महिलांचा सहभाग, समाजातील विविध घटकांचा सहभाग, ठीक आहे, त्याची जी व्याप्ती आहे ती आधीच्या असहकार चळवळीपेक्षा जास्त आहे. या सविनय कायदेभंगामध्ये की काय भूमिगत कार्य आहे. त्याचबरोबर आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये की पॅरलल गव्हर्नमेंट, ज्याला आपण समांतर सरकार म्हणतो, अशा बरीच सरकार आहेत. जसं की साताराचं प्रति सरकार आहे किंवा बलिया तामलुक इथलं प्रति सरकार आहे. तर अशा प्रकारे काही वैशिष्ट्य किंवा महत्व आपल्याला या सविनय कायदेभंगाची दिसतात. बघू याचं आपण या उत्तराची आपण जी काही प्रस्तावना आहे, इंट्रोडक्शन जी आहे ती कशी लिहिलेली आहे बघा. सविनय कायदेभंगाची चळवळ 1930 ते 34 ही एक महत्वपूर्ण आणि दुसरी मोठी जन चळवळ होती. असहकार चळवळ ही भारतात पॅन इंडिया किंवा अखिल भारतीय स्तरावर सुरू झालेली पहिली चळवळ आहे. आणि सविनय कायदेभंग ही पॅन इंडिया किंवा अखिल भारतीय स्तरावरची दुसरी चळवळ आहे, जे स्वातंत्र्य लढ्याला पूर्णत्वाकडे वळवले. स्वराज्य या स्वातंत्र्याने विविध सामाजिक गटांना एकत्र आणले. स्वातंत्र्याच्या मागणीने काय विविध सामाजिक जे घटक आहेत त्यांना एकत्र आणलं. यात महिलांचा प्रचंड सहभाग होता. ब्रिटिशांच्या आर्थिक हितसंबंधांना या एका चळवळीमुळे प्रचंड धक्का बसला. भारतीयांच्या संमतीशिवाय ब्रिटिश आता राज्य करू शकत नाही हे आता सिद्ध झाले. आणि 1947च्या स्वातंत्र्याची पार्श्वभूमी आपल्याला या सविनय कायदेभंगामध्ये सुरू झाल्याची कळते. अशा प्रकारे आपण एक बेसिक सविनय कायदेभंगाचे विविध वैशिष्ट्य लिहून काय केलेलं आहे, उत्तराची प्रस्तावना आपण लिहिलेली आहे. आता बघूयात उत्तराचं जे काही गाभा आहे तो कसा लिहिणार आहोत आपण, त्याचं जे बॉडी आहे ती कशी लिहिणार आहोत. तर बघा, सविनय कायदेभंगाचं डायरेक्ट महत्व विचारलेलं आहे, ते महत्व आपण लिहायला सुरुवात करू. बघा, पहिला कोणता पॉईंट घेतला इथं आपण, तर वरचे जे काही पण फीचर्स लिहिलेले आहेत तेच, किंवा ते पहिलं वरचं जे महत्व लिहिलेलं आहे इंट्रोडक्शन मध्ये तेच आपण काय स्पष्ट केलेलं आहे, तेच आता एक्सपांड केलेलं आहे आपण. संपूर्ण स्वातंत्र्याकडे वाटचाल. या चळवळीने काय केलेलं आहे, वसाहतीच्या दर्जाकडून पासून आता पूर्ण स्वातंत्र्याकडे ध्येयाबद्दल त्यांचं बाबा संक्रमण घडून आलेलं आहे. काय झालेलं आहे, 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये मी सांगितलं तसं की स्वातंत्र्याची ठराव पास करण्यात आलेला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आता कशासाठी झटणार आहे, कशासाठी चळवळ चालवणार आहे, तर भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून चालवणार आहे. आणि अशा प्रकारच्या ठरावानंतरच लगेच जी काही पुढची चळवळ झालेली ती सविनय कायदेभंगाची आहे. म्हणून ही चळवळ पहिल्यांदा स्वातंत्र्याची भूमिका लक्षात घेऊन चालवलेली पहिली चळवळ आहे. जनसंघटनाने सामाजिक आधार या चळवळीची जी व्याप्ती आहे ती असहकार चळवळीच्या पुढे गेलेली आहे. 90,000हून अधिक लोकांना तुरुंगात टाकण्यात आले. महिला असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, या सगळ्यांनी या चळवळीमध्ये भाग घेतला. हे पण त्याचं एक प्रकारचं महत्व आहे किंवा वैशिष्ट्य आहे. प्रतिकात्मक प्रतिकार, मेटाकाचा कायदा. काय बाबा, ही जी चळवळ जी आहे मुळात चालू करण्यात आली की कशाने, तर दांडी यात्रेनी या चळवळीची सुरुवात झालेली आहे. महात्मा गांधींनी साबरमती पासून ते दांडी येथे समुद्र किनाऱ्यापर्यंत पायी प्रवास केलेला आहे. या प्रवासामध्ये त्यांना विविध लोक येऊन जोडली गेली आहेत. आणि दांडी येथे जाऊन त्यांनी मिठाचा जो कायदा आहे तो बाबा त्याचा उल्लंघन केलेला आहे. तिथलं मीठ घेऊन
तिथल्या कायद्याचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे एक प्रकारे ब्रिटिशांना दिलेला एक प्रकारचं एक आव्हान आपल्याला दिसतं, एक प्रकारचं चॅलेंज काही मिठाचा कायदा मोडून गांधीजींनी दिल्याचं आपल्याला दिसतं. हे पण त्याचं एक महत्व आहे. पुढे आहे या सविनय कायदेभंगाचे आर्थिक परिणाम काय झालेले आहेत, तर ब्रिटिश मालावरील बहिष्कार आणि परदेशी कापड दुकानांचं समोरील निदर्शनं यामुळे ब्रिटिश आर्थिक हितसंबंधांना मोठा फटका बसला. सविनय कायदेभंगामध्ये जे बहिष्कार करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं की एक प्रकारे या ब्रिटिशांच्या आर्थिक ध्येय धोरणांना कुठेतरी बाबा एक चपराक बसल्याचं दिसतं किंवा कुठेही अटकाव आल्याचं आपल्याला दिसतं. हे सविनय कायदेभंगाचं महत्व आपल्याला सांगता येईल. पुढे काय, त्यांच्या मानसिकतेत झालेला बदल. जनतेच्या मनातील ब्रिटिशांची भीती मोडून काढली आणि त्यांना त्यांच्या मुक्तीच्या लढ्यात सक्रिय सहभागी बनवले. सविनय कायदेभंगाने काय झालं, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकांचा, सामान्य लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यातून बाबा आपल्याला एक दिसतं की ब्रिटिशांविरुद्धची जी ब्रिटिशांच्या बद्दलची भारतीय मनातली जी भीती आहे ती पूर्णपणे आता संपलेली आहे. हे पण एक महत्वाचं सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आपल्याला ह्या चळवळीचा दिसतो. आंतरराष्ट्रीय लक्ष, सत्याग्रहाने जगभरातील लक्ष वेधून घेतले. ब्रिटिश राजवटीची क्रूरता उघडकीस आणली आणि भारतासाठी आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवला गेला. सविनय कायदेभंगामध्ये झालेल्या ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांचं आंतरराष्ट्रीय काय वार्तांकन पण करण्यात आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय हा मुद्दा आता झालेला आहे. आंतरराष्ट्रीय लेवलवरती आपल्याला सविनय कायदेभंगाची माहिती कळत असल्याचं आपल्याला जाणवतं. त्यामुळे काय एक प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावरती ब्रिटिशांना एक्सपोज करण्यामध्ये ही चळवळ यशस्वी ठरलेली आहे. भविष्यातील हालचालींना पाय. आता सविनय कायदेभंगाच्या चळवळीतून काय आहे, तर सविनय कायदेभंगाची चळवळ ही 1942 ला जी चले जाव चळवळ सुरू झालेली आहे त्याची पार्श्वभूमी या आपल्या सविनय कायदेभंगाने तयार केल्याचे आपल्याला दिसतं. त्याचबरोबर घटनात्मक बदल काय झालेत, तर त्यांच्या तीव्रतेमुळे ब्रिटिश सरकारला आपल्या दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यास भाग पडले, ज्यामुळे भारत सरकारचा कायदा 1935 अस्तित्वात आला. सविनय कायदेभंगाचा कायदेभंग 1930 ते 1934 या काळात चाललेला आहे आणि या काळात जे काही ही जी चळवळ चाललेली आहे त्याचा परिणाम म्हणून आपल्याला दिसलं की 1935 मध्ये भारत सरकारचा कायदा 1935 किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 हा पास करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये काही भारतीयांच्या काही मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. हे त्याचं महत्व आहे. ही चळवळ एक महत्वाचा टप्पा होता. अहिंसेची शक्ती दाखवून दिली आणि 1947 स्वतंत्राची अंतिम प्राप्ती अटळ बनवली. काय लिहिलं आपण ह्या उत्तराच्या ह्याच्यामध्ये कन्क्लुजन मध्ये आपण लिहिलेलं आहे की हा एक स्वातंत्र्य चळवळीतला एक महत्वाचा बेंचमार्क होता, ज्यांनी काय केले भारताचं स्वातंत्र्य जे आहे ते अटळ बनवलं किंवा स्वातंत्र्याकडचा हा एक महत्वाचा बेंचमार्क होता, एक महत्वाची पायरी आपण गाठलेली आहे या चळवळीनं. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, कन्क्लुजन किंवा निष्कर्ष आपण ह्या उत्तराचा लिहू शकतो. ठीक आहे. हे सगळे जे आतापर्यंत जे 5 प्रश्न होते, किती होते प्रश्न, हे जे 5 प्रश्न आता घेतलेले आहेत आपण, ठीक आहे, टोटल 5 प्रश्न. पहिले जे 5 प्रश्न आहेत क्वेश्चन 5 क्वेश्चन जे आहेत पहिले हे प्रत्येकी 10 मार्काला होते. 10 × 5 50 मार्क, म्हणजे 50 मार्क आपल्या पहिल्या सेक्शन मध्ये होते. GS1 चे 2 सेक्शन केलेले आहेत त्यांनी, सेक्शन 1 सेक्शन 2. सेक्शन 1 मध्ये आपल्याला 5 हिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत आणि क्वेश्चन 2 मध्ये आपल्याला 3 क्वेश्चन्स आहेत. दुसऱ्या सेक्शन मध्ये 3 क्वेश्चन्स आहेत अशा प्रकारे. आणि दुसऱ्या सेक्शन मधला जो क्वेश्चन आहे तो प्रत्येकी 15 मार्कला आहे आणि असे आपल्याला 3 क्वेश्चन विचारण्यात आले म्हणजे 45 मार्क्स. बरोबर आहे, म्हणजे 50 मार्क वरचे आणि खालचे 45 मार्क्स असे टोटल आपल्याला 95 मार्क्स साठी आपल्याला हिस्ट्री विचारण्यात आल्याचं आपल्याला लक्षात येतं. 95 मार्क्स आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. बघूयात आपण पुढचा क्वेश्चन. मग 10 मार्क्सचे 5 क्वेश्चन झालेले आहेत. आपण 15 मार्क्सचा पहिला क्वेश्चन बघूयात. प्रश्न क्रमांक 11 हा 15 मार्कला आलेला आहे. काय प्रश्न आलाय बघा, पुढील उत्तर आहे प्रत्येकी 200 शब्दात लिहायला सांगितले आपल्याला. ठीक आहे. पहिले जे क्वेश्चन 5 होते ते 150 शब्दांमध्ये लिहायचे होते कारण 10 मार्क्सचा क्वेश्चन होता. आता पुढचे 3 आहेत ते आपल्याला 15 मार्क्सचे क्वेश्चन आहेत. 250 वर्ड्स आपल्याला प्रत्येक उत्तरामध्ये लिहायचे आहेत. पहिला प्रश्न काय विचारला त्यांनी, त्यातला भारतीय आर्थिक विकासाविषयी न्यायमूर्ती M.G. रानडे यांचे विचार स्पष्ट करा. तर महादेव गोविंद रानडे जे आहेत त्यांचे आर्थिक म्हणजे काय, तर त्यांचे विचार जे आर्थिक विकासाविषयीचे त्यांचे विचार जे आहेत ते आपल्याला स्पष्ट करायला सांगितले आहेत. आता पहिले जे 5 क्वेश्चन होते ते
कम्पॅरेटिव्हली इझियर आहे. त्या क्वेश्चनचं फॉर्मेशन मध्ये पण सिंपल महत्व विचारलंय किंवा एखादी गोष्ट स्पष्ट करायला सांगितली, आढावा घ्यायला सांगितलाय. परंतु हा जो क्वेश्चन आहे थोडासा ऑफबीट आहे की आपलं महादेव गोविंद रानडे यांचे आर्थिक विचार त्यांनी विचारले. थोडासा ऑफबीट क्वेश्चन होता, पण आपण टॅकल करू शकतो. काय बघा, या आर्थिक विकास जो आहे, भारताचा जो आर्थिक विकास जो आहे, हा न्यायमूर्ती रानडे यांनी जे काही काय लिहिलेलं आहे किंवा जे काही त्यांनी भाषणं दिलेली आहेत किंवा वृत्तपत्रांमध्ये त्यांनी जे काही लेख लिहिलेले आहेत, या सगळ्यांचं कंपायलेशन म्हणून आपल्याला एक पुस्तक दिसतं. ते पुस्तक म्हणजे काय, द एसेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, अ कलेक्शन ऑफ एसेस अँड स्पीचेस. काय पुस्तकाचं नाव आहे, एमरी रानडे यांच्या एसेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, एसेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स कोलन देऊन पुढे लिहिलेलं आहे अ कलेक्शन ऑफ एसेस अँड स्पीचेस. हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये महादेव गोविंद रानडे यांचे भारताच्या आर्थिक विकासाबद्दलचे जे काही विचार आहेत ते आपल्याला तिथून कळतात. म्हणून आपण या प्रश्नाचं जे उत्तर लिहितोय आपण, त्या उत्तराच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला ह्या पुस्तकाचा उल्लेख करणं गरजेचं आहे की महादेव गोविंद रानडे यांचे भारतीय विकासाबद्दलचे जे विचार आहेत, भारतीय आर्थिक विकासाच्या बद्दलचे जे विचार आहेत ते कसे होते हे या पुस्तकातून आपल्याला कळतं, असं लिहिणं गरजेचं आहे. हे पुस्तक प्रसिद्ध झाले 1906 मध्ये. ठीक आहे. हा ग्रंथ जो आहे भारताच्या 20व्या शतकाच्या सुरुवातीला आर्थिक परिस्थितीचं विश्लेषण करतो. ठीक आहे. या पुस्तकामध्ये 20व्या शतक जे आहे, त्या 20व्या शतकाच्या सुरुवातीची जी काही जो काही परिस्थिती आहे ती या पुस्तकामध्ये आपल्याला विशद केल्याची दिसतं. त्यातून कृषी, उद्योग आणि व्यापार आणि वित्त या क्षेत्रांचा समावेश आहे. मग कृषी कशी असली पाहिजे, उद्योग कशा असला पाहिजे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे रिफॉर्म्स केले पाहिजे, अशा प्रकारे महादेव गोविंद रानडे यांनी जे काही विचार आहेत ते या पुस्तकामध्ये आपल्याला सापडतात. वसाहतकालीन आर्थिक विचार समजून घेण्यासाठी हा एक महत्वाचा संदर्भ ग्रंथ मानला जातो. महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेलं हे जे पुस्तक आहे, हे वसाहतवादी ज्या आर्थिक नीती आहेत, धोरणं आहेत, त्या समजून घेण्यासाठी आपल्याला महत्वाचा ठरतो. मग आता महादेव गोविंद रानडेंचे जे ऍक्च्युअल विचार आहेत ते आपल्याला बॉडी पार्ट मध्ये लिहायचे आहेत. इंट्रोडक्शन मध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये उत्तराचे आपण ते पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे महादेव गोविंद रानडे यांचे जे आर्थिक विचार आहेत, आर्थिक विकासाबद्दलचे विचार जे आहेत ते कुठून मिळतात, आपल्याला या पुस्तकातून मिळतात. अशा प्रकारे आपण बेसिक आपलं इंट्रोडक्शन लिहिलेली आहे. मग रानडेंचे आर्थिक दृष्टिकोनाविषयीचे प्रमुख घटक, त्यांना काय वाटतंय, विकास कसा असला पाहिजे, विकास कसा केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, त्यांनी काय सांगितलेलं की भारतीय उद्योगांना तुम्ही संरक्षण दिलं पाहिजे. जसं की ब्रिटिश आहेत जे काय करतात, ब्रिटिश उद्योगांना संरक्षण देतात. संरक्षण म्हणजे कसं, ब्रिटनकडून येणारी जी वस्तू असेल, भारतामध्ये विकणार असेल तर त्याच्यावरती टॅक्स नाहीये, पण भारतामध्ये एखादी वस्तू तयार करतात त्याच्यावर टॅक्स आहे. म्हणजे ब्रिटनची वस्तू आहे जी स्वस्त होते आणि भारताची वस्तू भारतीयांची जी वस्तू आहे ती महाग होते, त्यामुळे ब्रिटिशांची वस्तू जास्त विकली जाते. या केसमध्ये, या कॉन्टेक्स्टमध्ये, या संदर्भामध्ये रानडेंना असं वाटतं की भारतीय उद्योगांना संरक्षण मिळालं पाहिजे. त्याचबरोबर त्यांना असं वाटतं की भारतामध्ये शेतीऐवजी उद्योगांवरती जास्त भर दिला पाहिजे किंवा शेतीमध्ये जे आहे ते सुधारणा झाल्या पाहिजेत. अशा प्रकारचे त्यांचे विचार आहेत ते आपण बॉडी पार्ट्स मध्ये लिहिले आहेत. बघा काय काय लिहिले आहेत प्रश्न उत्तर बॉडी पार्ट्स मध्ये जे पॉइंट्स आहेत ते. राज्य नेतृत्वाखालील विकास, महादेव गोविंद रानडे यांचं काय म्हणणं आहे की भारतामध्ये हा जो उद्योगांचा विकास आहे याच्यासाठी बाबा या सरकारनं, ब्रिटिश सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, हे त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर पुढे आहे शेतीपेक्षा औद्योगिकरण. शेतीपेक्षा काय आहे, त्यांनी औद्योगिकरणावरती जास्त भर दिला पाहिजे असं पण गोविंद रानडे यांचं म्हणणं आहे. कारण काय, देशाचा विकास जो आहे हा शेतीपेक्षा जास्त उद्योग करू शकतील अशा गोष्टीवरती त्यांनी भर दिलेला आहे असं त्यांना वाटतंय. संरक्षणात भारतीय उद्योगांना ब्रिटिश सरकारनं संरक्षण दिलं पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे. हे विचार त्यांनी या पुस्तकात मांडलेले आहेत. कृषी सुधारणा, ग्रामीण गरिबी कमी करण्यासाठी काय, तर शास्त्रीय शेती, भांडवल प्रधान शेती आणि सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून शेतीचे आधुनिकीकरण केले पाहिजे, हे पण महादेव गोविंद रानडे आपल्या आर्थिक विचारांमध्ये म्हणतात. पुढे दादाभाई नौरोजींसारखा संपत्तीच्या निचराचा सिद्धांत यांनी पण मांडलेला आहे. यांनी पण काहीतरी याच्याविषयी बोललेले आहेत. कशाविषयी, संपत्तीचं जे भारतातून वहन आहे, ब्रिटनकडे चाललेला जो वहन आहे त्याच्याविषयी पण ते बोलतात. त्याचं विश्लेषण त्यांनी केले. ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारताची जी संपत्ती जी आहे ती कुठे चाललेली आहे, ब्रिटनकडे चालली आहे. हे एक प्रकारे क्रिटिसिझम जे आहे किंवा जे काही एक प्रकारची जी टीका जी आहे महादेव गोविंद रानडे यांनी या पुस्तकामध्ये केलेली आहे. सो मग आता हे आपण विचार मांडलेले आहेत की 4-5 पॉइंट्स घेतलेले आहेत की महादेव गोविंद रानडे यांना भारतातील आर्थिक विकासाविषयी काय वाटतं बाबा, काय करणं अपेक्षित आहे किंवा काय केलं पाहिजे, कसं ही जी सगळी प्रोसेस आहे त्यांनी डिकोड केलेली आहे ती हे आपण उत्तराच्या बॉडीमध्ये लिहिलेलं आहे. कन्क्लुजन मध्ये आपण काय लिहिणार आहोत, तर एसेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा जो ग्रंथ आहे सुरुवातीच्या भारतीय आर्थिक सिद्धांतामधील एक महत्वपूर्ण योगदान
मानला जातो आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ब्रिटिश राजवटीच्या नैतिक वैधतेला सुरुंग लावला आणि आर्थिक राष्ट्रवाद विकसित केला. म्हणजे ह्या प्रश्नाचं जे कन्क्लुजन लिहिणार आहोत आपण, निष्कर्ष जो लिहिणार आहोत, तो निष्कर्ष लिहिताना दोन गोष्टी घ्यायच्या की ब्रिटिश राजवटीचं जे नैतिक वैधता आहे, भारतावरती राज्य करण्याची त्यांची नैतिक वैधता आहे ती संपवलेली आहे, त्याला सुरुंग लावण्याचं काम महादेव गोविंद रानडे यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर जो आर्थिक राष्ट्रवाद आहे, म्हणजे मवाळांच्या राजकारणाचं एक महत्व काय, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, तर त्यांनी हा जो आर्थिक राष्ट्रवाद मानलेला आहे त्यामध्ये महादेव गोविंद रानडे यांचं काय आहे, एक कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांनी काय केलं, ब्रिटिश राजवटीला एक्सपोज केलेलं आहे, त्याच्या त्रुटी समोर आणलेल्या आहेत आणि त्यांनी काय करणं अपेक्षित आहे हे सांगितलेलं आहे. त्यामुळे आर्थिक जो राष्ट्रवाद आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील जो आर्थिक राष्ट्रवाद जो आहे, हा आर्थिक राष्ट्रवाद निर्माण करण्याचा प्रयत्न या महादेव गोविंद रानडे यांच्या आर्थिक विचारामधून आपल्याला झाल्याचं दिसतं. अशा प्रकारचं योगदान याच्या वर्षाचं कन्क्लुजन आपण या उत्तराचं लिहू शकतो. ठीक आहे, तर हा 15 मार्काला क्वेश्चन होता. हा थोडासा ऑफबीट क्वेश्चन होता, ठीक आहे, पण आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. ब्रिटिशांची वसाहतवादी धोरणं आहेत, आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे आपल्याला सांगा ग्रोव्हरचं जे पुस्तक आहे, ग्रोव्हर अँड बेल्लेगर, या पुस्तकामध्ये आपण मिळू शकतो. पुढे बघा प्रश्न क्रमांक 12, भारतीय राष्ट्रीय चळवळीतील जहाल गटाची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती स्पष्ट करा. आता हा जो प्रश्न आहे हा सिंपल आहे पण महत्वाचा आहे, कारण युपीएससीला पण हा 2-3 वेळा येऊन गेलेला आहे, तसंच आता एमपीएससीला पण तो आलेला आहे. जहाल गटाची कार्यपद्धती आणि काय विचारलेलं आहे, त्याची उद्दिष्ट विचारलेली आहेत. ठीक आहे, सो राष्ट्रीय चळवळीतील आपल्याला काय करायचंय, जहाल गटाची वैशिष्ट्य विचारली. तर आपल्याला काय करायला लागेल, ह्याचं उत्तर लिहिताना आपला जहाल गटाविषयी आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये थोडंफार लिहावं लागेल की जहाल गट कधी होता, काय होता, त्याची उद्दिष्ट काय होती. ठीक आहे, तर बघा जहाल गट कधी आहे, जहाल गटाचा कालखंड 1905 ते 1920. काँग्रेसमध्ये ती स्ट्रॉंग कधी आहे, जहाल गटाचा जो कालखंड आहे 1905 ते 1920, या कालखंडामध्ये भारतामध्ये जहाल गटाचं वर्चस्व आहे. आणि त्या गटामध्ये मेन कोण लीडर्स आहेत, लाल बाल पाल. ठीक आहे, या जहाल गटावरती गटामध्ये जे महत्वाचे जे नेते आहेत ते लाल बाल पाल आहेत, म्हणजे लाला लजपत राय आहेत, बाळ गंगाधर टिळक आहेत आणि बिपिन चंद्र पाल. म्हणजे महाराष्ट्रात असलेले, महाराष्ट्रातून येणारे लोकमान्य टिळक असतील किंवा पंजाबमधून येणारे लाला लजपत राय असतील किंवा बंगालमधून येणारे बिपिन चंद्र पाल असतील, असा हा जो ट्रायो आहे, हे जे तिहेरी एक प्रकारची एकी आहे, या 3 लीडर्सच्या हातात हे जहालांचं राजकारण आहे. ब्रिटिश राजवटीपासून संपूर्ण स्वातंत्र्य मिळवणे किंवा स्वराज्य मिळवणे हे बाबा त्यांचं ध्येय आहे जहालांचं. त्यासाठी त्यांनी काय याचकांऐवजी मूलगामी कृतीचा अवलंब केला, ज्यामध्ये स्वदेशी, ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार, अहिंसक प्रतिकार आणि जन आंदोलन यांचा समावेश होता. म्हणजे थोडक्यात काय सांगितलं आपण इंट्रोडक्शन मध्ये या उत्तराच्या, आपण जहालांचा कालखंड सांगितला, त्या कालखंडामध्ये जहालांचे कोणते नेते प्रभावी होते ते सांगितलं आणि त्यांना काय बाबा त्यांनी आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्हणून कुठल्या पद्धतीचा अवलंब केला, जी चतुसूत्री आहे, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य, या गोष्टी आपण इथं सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे आपण इंट्रोडक्शन दिलं, बेसिक माहिती लिहिली जहालांविषयीची. उद्दिष्ट लिहायची, मग आपल्याला प्रश्नामध्ये आपल्याला उद्दिष्ट आणि कार्यपद्धती विचारले, उद्दिष्ट आणि कार्यपद्धती या 2 गोष्टी विचारलेल्या आहेत. मग उद्दिष्ट आपल्या बॉडी पार्ट मधला पहिला भाग आहे उद्दिष्टांचा. काय उद्दिष्ट त्यांनी ठेवलंय, तर स्वराज्य किंवा संपूर्ण स्वातंत्र्य, स्वराज्य सुधारणांची मागणी करणाऱ्या मवाळांच्या विपरीत जहाल मतवाद्यांचे ध्येय पूर्ण स्वशासनाचे होते. म्हणजे भारतातलं जे शासन आहे किंवा भारतातलं जो काही कारभार आहे, हा याचं पूर्ण नियंत्रण हे आमच्याकडे द्या, असं जहालांना म्हणायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे स्वराज्य त्यांना हवं आहे. ब्रिटिश राजवटीचे उच्चाटन करण्याचं त्यांची मनीषा आहे, त्यासाठी ते काय लढणार आहेत. आत्मशक्ती, त्यांनी काय केलंय, ब्रिटिशांवरील अवलंबित्व दूर करून आत्मनिर्भरतेला जास्त महत्व दिले आहे. त्यांनी काय केलंय, सेल्फ सफिशियन्सी किंवा आत्मनिर्भरतेला जास्त महत्व दिल्याचं आपल्याला लक्षात येतं. पुढे आहे त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाचा काय केलं, पुरस्कार केलेला. एका बाजूला बहिष्कार हे त्यांनी वापरलेलं एक टूल आहे, वेपन आहे. मग अशा वेळेला आपण जेव्हा ब्रिटिशांच्या शाळांवर, कॉलेजांवरती किंवा त्यांच्या बँकांवरती, कारखान्यांवरती जर का आपण बहिष्कार टाकणार असू, तर तशा प्रकारच्या पर्यायी व्यवस्था भारतामध्ये तयार केल्या पाहिजेत. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये भारतामध्ये राष्ट्रीय चारित्र्य तयार करण्यासाठी म्हणून काही शाळा, कॉलेज तयार करण्यासाठी पण त्यांनी पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपल्याला दिसतो. अतिरेकी गटाच्या कार्यवाह्या अतिरेकीपेक्षा म्हणण्यापेक्षा इथं आपण क्रांतिकारक म्हणूयात. क्रांतिकारक गटाच्या कारवाया पद्धती,
मग हे जे पद्धती आहे जहालांची क्रांतिकारक सॉरी आपण इथं जहाल म्हणूयात, जहालांची जी पद्धती आहे त्या पद्धतीविषयी पहिल्यांदा आपण बघितलं, उद्दिष्ट बघितली. आता पद्धती बघूयात. त्याच्यामध्ये काय बेसिकली आपण बघूयात की चतुसूत्रीचा वापर केलाय. या जहालांनी चतुसूत्रीचा वापर केलाय. चतुसूत्री म्हणजे काय? एक तर पहिला स्वदेशी, नंतर आहे बहिष्कार, तिसरा आहे राष्ट्रीय शिक्षण, आणि चौथा आहे स्वराज्य, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य. अशा चतुसूत्रीचा वापर करून त्यांनी काय केलेलं आहे की ही त्याची काय पद्धती आपल्याला असल्याचं दिसतं. त्याचबरोबर त्यांनी कशावरती भर दिला, हे चतुसूत्री बरोबरच आणखीन त्यांनी जन आंदोलनावरती भर दिलेला आहे. आधीचं मावळांचं राजकारण आहे, उच्चभ्रू लोकांचं राजकारण आहे. त्या उच्चभ्रू राजकारणाकडून त्यांनी काँग्रेसला काय केलेलं आहे, जन आंदोलनाकडे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जन आंदोलन उभारणं हे पण काय एक प्रकारे जहाल गटाचं काय एक प्रकारची पद्धती असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर सांस्कृतिक राष्ट्रवाद त्यांनी काय केलेलं आहे की प्रेरणा म्हणून आपल्या भारताच्या पास्टकडे किंवा भारताच्या भूतकाळाकडे, भारताच्या संस्कृतीकडे, सांस्कृतिक वारशाकडे लक्ष दिल्याचं आपल्याला दिसतं. तर सांस्कृतिक राष्ट्रवाद पाश्चात्य संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृती आणि इतिहासाची श्रेष्ठता यावरही भर दिला आणि कधी कधी त्यांनी काय केले, हिंदू परंपरेतील देशभक्तीच्या भावनेचा पण वापर केल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे त्यांनी प्रेरणा म्हणून भारताच्या भूतकाळाकडे बघितलेला आहे. हे पण त्यांचं एक पद्धती त्यांनी वापरलेली आहे. जहाल गटाने आता या उत्तराचं आपला कन्क्लुजन करायचं आहे आपल्याला. निष्कर्ष काय आहे, जहाल गटाने भारतीय राष्ट्रवादाचे स्वरूप जे आहे ते आमूलाग्र बदलले. आमूलाग्र कसं बदललं, तर आधीचं स्वरूप कसं आहे, तर मावळांचं वर्चस्व होतं, जिथं उच्चभ्रू राजकारण आहे ते जाऊन आता काय तर जन आंदोलन, सामान्य लोक यावा या चळवळीमध्ये सामील व्हायला लागले. हे त्यांचं महत्वाचं काय एक प्रकारचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा यश आहे. त्याचे एका जन आंदोलनात रूपांतर केले, ज्याने गांधीवादी जन आंदोलनाची पार्श्वभूमी तयार केली. ठीक आहे, कन्क्लुजन कसं लिहिणार आहोत आपण, तर जहालांचं जे राजकारण आहे ते काय आहे, तर त्यांनी आधी मवाळांचं जे उच्चभ्रू राजकारण आहे त्या उच्चभ्रू राजकारणाकडून या राजकारणात, काँग्रेसच्या राजकारणाला जन आंदोलनात रूपांतरित केलं. आणि ह्या जन आंदोलनामुळे काय झालेलं आहे, गांधीजींचं नंतर सुरू होणारं जे युग आहे 1920 पासून पुढे, या युगाची पार्श्वभूमी या जहालांनी तयार केलेली आहे. अशा प्रकारे आपण ह्या लाईनवरती आपण या प्रश्नाचं जे कन्क्लुजन आहे ते लिहू शकतो. ठीक आहे, हा झाला दुसरा प्रश्न. आपण 15 मार्कला आला होता, आपण लिहू शकत होतो. हा इझी प्रश्न होता. दरवर्षी तुम्हाला अशा प्रकारचे काँग्रेसच्या मधले मावळ आणि जहाल गट आहे, ठीक आहे, ह्याच्यावरती युपीएससीला पण बरेच वेळा प्रश्न विचारले आहेत, एमपीएससीला पण विचारले आपला विचारायला लागलेले आहेत ते. आणि आता जहालांची कार्यपद्धती आणि त्याची उद्दिष्ट विचारलेली आहेत यावर्षी. पुढच्या वर्षी करायची ते मावळांविषयी पण विचारू शकतात, त्यामुळे तो प्रश्न तयार करणं अपेक्षित आहे. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतात 13, हा पण 15 मार्कला आहे. आशिया आणि आफ्रिका खंडातील साम्राज्यवादाबद्दल तुम्हाला काय माहित आहे? ठीक आहे, सिंपल प्रश्न विचारला त्यांनी, काय माहिती तुम्हाला ते लिहायचं आहे आफ्रिका आणि याच्या एशियातील साम्राज्यवादाविषयी. बेसिकली काय बघता बघा, आपण याचं इंट्रोडक्शन कसं केलेलं आहे, तर आशिया आफ्रिकेतील साम्राज्यवाद 19व्या ते 20व्या शतक, ठीक आहे, 19व्या आणि 20व्या शतकामध्ये आशिया आणि आफ्रिकेत सुरू झालेला साम्राज्यवाद आहे हा कशासाठी आहे, तर कच्चा माल आणि नवीन बाजारपेठांची गरज यामुळे असलेल्या औद्योगिक भांडवलशाहीने प्रेरित होऊन युरोपीय सत्ता, अमेरिका आणि जपान यांनी केलेल्या आक्रमक विस्तार होता. व्याख्या दिलेली आहे आपण त्यावेळेच्या साम्राज्यवादाची. आशिया आणि आफ्रिका खंडातील 19व्या आणि 20व्या शतकामध्ये सुरू झालेला साम्राज्यवाद आहे हा का सुरू झालेला आहे, तर कच्चा माल आणि आपल्या बंदिस्त बाजारपेठा, आपल्या स्वतःचं पूर्ण हक्क असलेल्या कंट्रोल असलेल्या बाजारपेठा तयार करणं आणि काय करायचं की त्या तयार करून हा असा तयार करण्यासाठी आक्रमक विस्तार करणं, याच्यामध्ये बाबा युरोपीय राष्ट्र आहेत, युएसए आहे किंवा जपान आहे हे गुंतलेलं आहे. या सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, साम्राज्यवाद असं म्हणतो. आफ्रिका आणि आशियातला खंडातला साम्राज्यवाद. मग पुढे काय लिहिलंय बघा, सोने, कीर्ती आणि देव, म्हणजे याला इंग्लिश मध्ये म्हणतात गोल्ड, ग्लोरी आणि गॉड. मग यांच्या मागची प्रेरणा काय आहे, हे जे काही साम्राज्यवाद सुरू केलेला आहे कोणी युरोपीय राष्ट्रांनी, युएसए किंवा जपाननी हा जो साम्राज्यवाद सुरू केलेला आहे याच्या मागची प्रेरणा काय, पहिली प्रेरणा आहे ती गोल्ड, म्हणून इथं सोने लिहिलं आहे GGG, ठीक आहे, GGG गोल्ड. गोल्ड काय, तर पैशासाठी बाबा यांनी साम्राज्यवाद हा स्वीकारलेला आहे. पुढे आहे ग्लोरी,
आपल्या वसाहती वाढून, आपल्या ज्या वसाहती जास्तीत जास्त अक्वायर करून, कॉलनीज जास्तीत जास्त अक्वायर करून आपण काय करायचं, आपलं जे साम्राज्य आहे त्याचा विस्तार करत राहायचं. ह्या विस्तार करण्यासाठी म्हणून त्यांनी साम्राज्य अशा प्रकारचा वसाहतवाद स्वीकारलेला आहे. आणि दुसरा ते गॉड म्हणजे काय, तर ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी म्हणून पण हे हा अशा प्रकारचा विस्तार त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे गोल्ड, ग्लोरी आणि गॉड या प्रेरणेने या युरोपीय राष्ट्रांनी, अमेरिकेने काय केलेलं आहे, आक्रमक विस्तार सुरू केलेला आहे. या विस्ताराने अर्थव्यवस्थांना कच्च्या मालाच्या आणि परवावलंबी पुरवठादारांमध्ये रूपांतरित केले आणि स्थानिक उद्योगांचा नाश झाला. त्यामुळे काय झालेलं अशा याच्यामुळे की जे स्थानिक आफ्रिका आणि आफ्रिका खंडातील स्थानिक जे उद्योग आहेत ते डबघाईला आलेले आहेत आणि तिथल्या पूर्ण अर्थव्यवस्था या USA किंवा युरोपियन राष्ट्र यांच्यावरती अवलंबून झालेल्या आहेत. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, या उत्तराची एक इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना लिहिलेली आहे. याचे मुख्य वैशिष्ट्य आणि हेतू काय होते, तर साम्राज्याबद्दल लिहिताना आपल्याला त्याची वैशिष्ट्य लिहावी लागतील. आर्थिक प्रेरणा, आता ह्या गोष्टी आपण पुढे स्पष्ट केलेल्या आहेत की आर्थिक प्रेरणा काय आहे, तर नवीन बाजारपेठा आणि कच्च्या मालाची गरज. आपल्याला आपल्या देशामध्ये सुरू झालेलं जे काही औद्योगिक क्रांती आहे, औद्योगिकरण जे सुरू झालेलं आहे, त्यासाठी कच्चा माल लागतोय. हा कच्चा माल कुठून यायचा, तर या वसाहतीत म्हणून आणायचा आणि आपण तयार केलेला जो पक्का माल आहे, आपण ज्या वस्तू तयार करतोय या त्या वसाहतीत म्हणून जाऊन विकायच्या. म्हणजे काय, ते एक प्रकारे त्या वसाहतीचा वापर हा कच्च्या मालाचा पुरवठादार आणि पक्क्या मालाचा ग्राहक म्हणून त्यांनी करायचा प्रयत्न केलेला आहे. यातून आपल्याला ही आर्थिक प्रेरणा त्यांच्या साम्राज्यवादाच्या मागे आहे. आफ्रिकेसाठी चढावट, याला स्क्रॅम्बल फॉर आफ्रिका असं म्हणलं जातं इंग्लिशमध्ये, स्क्रॅम्बल फॉर आफ्रिका, आफ्रिकेसाठीची चढावट. 1884 मध्ये बर्लिन परिषदेमुळे प्रेरित होऊन युरोपीय राष्ट्रांनी लायबेरिया आणि अबिसिनिया वगळून जवळजवळ संपूर्ण आफ्रिका खंडाची विभागणी केली. मग आता हे स्वार्थी जे अमेरिका आणि युरोपीय देश आहेत यांनी बर्लिनमध्ये झालेल्या 1884च्या कॉन्फरन्स नुसार त्यांनी फक्त लायबेरिया आणि अबिसिनिया, लायबेरिया नावाचं कंट्री आहे आणि अबिसिनिया म्हणजे आजचं इथिओपिया, हे दोन देश जर का सोडले, हे दोन जर का या प्रदेश सोडले, तर इतर सगळे जे प्रदेश आहेत, इतर सर्व जी भूमी आहे आफ्रिकेतली ती आपापसामध्ये वाटून घेतलेली आहे आणि आपला साम्राज्यवाद कंटिन्यू केलेला आहे. हा झाला आफ्रिकेतला साम्राज्यवाद. आशियातल्या साम्राज्यवादाविषयी काय म्हणायचंय यांना, तर यामध्ये जपान आणि पाश्चात्य सत्तांकडून थेट वसाहती, बघा काय लिहिले, जपान आणि पाश्चात्य राष्ट्रांकडून थेट वसाहती आपल्या हातात घेण्याचा किंवा वर्चस्वाखाली घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्यामध्ये बघा ब्रिटनची वसाहत आहे काय, भारत, ठीक आहे. अशा प्रकारच्या भारतासारख्या वसाहती या युरोपियन राष्ट्रांनी घेण्याचा प्रयत्न केला, जसं ज्याच्यामध्ये यश आले ब्रिटिशांना भारतामध्ये. त्याचबरोबर व्यापारी घुसखोरी, आता जो चीन हे जे राष्ट्र हे पूर्णपणे कुठल्याही काही राष्ट्राच्या अधिपत्याखाली नव्हतं, परंतु सगळ्यांनी मिळून काय केलंय, व्यापारी लचकेतोड केलेली आहे चीनची. त्यामुळे व्यापारी घुसखोरी चीन मधली किंवा प्रादेशिक अधिग्रहण यांचा त्यामध्ये समावेश होता, ठीक आहे. तशा प्रकारे आशियाचा साम्राज्यवाद म्हणजे काही ठिकाणी त्यांनी काय केलेलं, वसाहती डायरेक्ट घेतल्या, ज्याच्यामध्ये उदाहरण आहे ब्रिटनने घेतलेली भारताची वसाहत किंवा चीनमध्ये केलेली व्यापारी जी घुसखोरी आहे ते, अशा दोन प्रकारे त्यांनी आशियातील साम्राज्यवादाचा विस्तार केल्याचं आपल्याला दिसतं. वैचारिक समर्थन, हा जो साम्राज्यवाद त्यांनी पुढे केलेला आहे, साम्राज्यवाद ते करतायत, त्यासाठी त्यांनी वैचारिक समर्थन काय केलंय, आम्ही हे जे सगळे मेजर्स घेतोय, आम्ही जे सगळं करतोय याच्यातून आम्ही हे करतोय कसं बरोबर आहे हे पटवून देण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, एक प्रकारचं नरेटिव्ह क्रिएट केलेलं आहे. ते नरेटिव्ह काय आहे, तर व्हाईट मॅन्स बर्डन, की इथं आशिया आणि आफ्रिका खंडातले जे लोक आहेत त्यांना स्वतःची संस्कृती नाही आहे आणि ही संस्कृती बाबा ह्या लोकांना सुसंस्कृत करण्यासाठी म्हणून आम्ही हा वसाहतवाद किंवा साम्राज्यवाद स्वीकारला आहे. अशा प्रकारचं नरेटिव्ह तयार करून आपल्या चुकीच्या गोष्टीचं वैचारिक समर्थन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर सिव्हिलायझिंग मिशन, व्हाईट मॅन्स बर्डन आणि सिव्हिलायझिंग मिशन म्हणजे या लोकांना सुसंस्कृत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशा प्रकारचं नरेटिव्ह त्यांनी तयार केलेलं आपल्याला दिसतं, ठीक आहे. तर अशा प्रकारे साम्राज्यवाद त्यांनी केलेला आहे. आशिया आणि आफ्रिकेवरील त्यांचा या साम्राज्यवादाचा परिणाम काय झाला, तो परिणाम आपण लिहिलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण लिहिलेलं आहे की तो ऍक्च्युअली साम्राज्यवाद म्हणजे नक्की काय आहे बॉडीमध्ये, नंतर बघतोय आपण त्याचा परिणाम बघतोय. बघा आर्थिक विनाश, हा जो आफ्रिका आणि आशिया खंडातले जे देश आहेत ते पारतंत्र्यामध्ये गेलेले आहेत त्यांचा काय आर्थिक विनाश झालेला आहे. बघा आयात केलेल्या युरोपीय मालांमुळे स्थानिक हस्तकला उद्योग उद्ध्वस्त झाले. मेनली काय आहे, या देशांनी या आयती बाजारपेठ म्हणून वसाहतींकडे बघितलेलं आहे आणि युरोपियन देशांचे किंवा अमेरिकेचे जे प्रोडक्ट्स आहेत किंवा वस्तू आहेत या देशांमध्ये, आशिया आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये विकल्या जातात आणि तिथले जे स्थानिक उद्योग जे आहेत ते डबघाईला आलेले आहेत आपल्याला दिसतात. ज्यामुळे अर्थव्यवस्था ही निर्वाह अर्थव्यवस्थेकडून निर्यातीसाठीच्या नगदी पिकांकडे वळली. मग आधी ह्या ज्या कंट्रीज आहेत भारतासारख्या जे देश आहेत
हे आधी काय करायचे, एक्सपोर्ट करायची वस्तू, आता काय झालेले फक्त कच्चा माल एक्सपोर्ट करतायत आणि पक्का माल जो आहे किंवा तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये त्या भारतात येत आहेत, विकायला येतात. अशा प्रकारचा आर्थिक विनाश आपल्याला ह्या देशांचा झालेला दिसतो. आधुनिक पायाभूत सुविधा, भारतातील साधन संपत्तीचा बाबा एक प्रकारे साधन संपत्ती याचं शोषण करण्याच्या नादामध्ये इंग्रजांना काय करायचंय की भारतातील त्यांनी पायाभूत सुविधा यांचा विकास केलेला आहे, की भारतातील हे जी काही पिकं आहेत किंवा ज्यांचा जो कच्चा माल आहे जो ब्रिटन मधल्या औद्योगिक क्रांतीसाठी लागणार आहे तो भारतातून त्यांना न्यायचा आहे. त्यासाठी काय बाबा समजा इंटरनल पार्ट्स मध्ये एखादा समजा फॉर एक्झाम्पल नागपूर आहे, तिथे कापूस आहे, विदर्भामध्ये तयार होणारा कापूस हा बाबा ब्रिटनला न्यायचा, ब्रिटनच्या औद्योगिक क्रांतीसाठी तो वापरणार आहोत, तिथल्या कापड गिरण्यासाठी तो कापूस वापरणार आहोत. तर हा जो विदर्भात तयार होणारा जो कापूस आहे हा मुंबईच्या बंदरापर्यंत कसा आणायचा, तर त्यांनी त्यासाठी रेल्वे आणि रस्त्यांची बाबा काय त्या रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार केले आहेत आणि जहाजाच्या मार्गाने तो ब्रिटनला नेत असत. अशा प्रकारे इथल्या साधन संपत्तीचे शोषण करण्यासाठी म्हणून इथं पायाभूत सुविधा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. सो पायाभूत सुविधांचा विकास त्यांनी केलेला आहे भारतामध्ये किंवा अशा आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांमध्ये या युरोपीय देशांनी किंवा अमेरिकेने अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांचा विकास केलेला आहे. त्याचबरोबर राजकीय बदल झालेले आहेत, पारंपरिक सत्ता संरचना मोडीत काढण्यात आली, त्या जागी परकीय प्रशासकीय प्रणाली स्थापन झाल्या. म्हणजे आशिया आणि आफ्रिका खंडात जिथे जिथे युरोपीय किंवा अमेरिकन राष्ट्रांचं अमेरिकेचं वगैरे वर्चस्व झालेलं आहे तिथलं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते बदलून त्यांनी नवीन ऍडमिनिस्ट्रेशन पूर्वीचे पारंपरिक संरचना जी आहे ते बदलून नवीन बाबा ऍडमिनिस्ट्रेशन किंवा प्रशासनाचं बाबा एक रचना, नवीन प्रशासनिक रचना त्यांनी तिथं आणलेली आहे. अशा प्रकारचं परिणाम आपल्याला ह्या आशिया आणि आफ्रिका खंडातल्या साम्राज्यवादाने झाल्याचं दिसतं. ठीक आहे, तर ह्या उत्तराचं आपल्याला आता कन्क्लुजन द्यायचंय. आशिया आणि आफ्रिकेतील साम्राज्यवाद हा केवळ प्रादेशिक विजयाचा काळ नव्हता. कसं केलं आपण बघा की कन्क्लुजन, प्रादेशिक विजयाचा काळ नव्हता तर जागतिक व्यवस्थेला नव्याने आकार देणारी ती एक परिवर्तनात्मक प्रक्रिया होती. या प्रक्रियेने काय केलेले पूर्ण जागतिक व्यवस्थेलाच नव्याने आकार दिलेला आहे. या साम्राज्यवादामध्ये वसाहतींमध्ये आधुनिक प्रशासकीय चौकट म्हणजे त्याचा परिणाम आपण ऍज अ पार्ट ऑफ कन्क्लुजन दिलेला आहे. आधुनिक प्रशासकीय चौकट, रेल्वे सारख्या पायाभूत सुविधा आणि पाश्चात्य शिक्षण आले तरी ही प्रामुख्याने कार्यक्षम आर्थिक शोषण, संपत्ती शोषण करण्याची साधने होती. म्हणजे ह्या लोकांनी या साम्राज्यवाद्यांनी काही सुविधा किंवा सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांमध्ये जिथे त्यांच्या वसाहती होत्या, परंतु त्याचा रिअल मोटिव्ह, त्याच्या मागचा रिअल जो हेतू आहे हा हेतू हे तिथल्या साधन संपत्तीचं शोषण करणं हाच होता. अशा प्रकारे आपण काय केलेलं कन्क्लुजन केलेलं आहे. ठीक आहे, हा पण एक 15 मार्कला क्वेश्चन आला होता. व टोटल आपले पहिले काय 5 क्वेश्चन ज्याच्याने 50 मार्क आणि नंतर आलेले 15 मार्काचे 3 क्वेश्चन आणि 45 मार्क्स असे जवळजवळ कमीत कमी 95 क्वेश्चन मार्क्सचा हा हे जे इतिहासाचे प्रश्न हे 95 मार्क्ससाठी आपल्याला आले होते. 250 पैकी 95 ते 100 असे मार्क्सचे क्वेश्चन आलेले आहेत. जवळजवळ 1/3 पेक्षा थोडासा जास्त आपल्याला वेटेज या हिस्ट्रीला मिळाल्याचं दिसतं आपल्याला. तर हिस्ट्रीचा अभ्यास करणं महत्वाचं. इथून पुढे जे कोणी एक्झाम देणार आहेत, पुढच्या वर्षी मेन्स वगैरे देणार आहेत किंवा प्रिपरेशन जे करतात त्यांनी हिस्ट्रीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी संदर्भ साहित्य काय अभ्यास केला पाहिजे आपण, आता आपल्याकडे एक रोडमॅप आहे. आता आपल्याला कळालं आहे की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारण्यात येऊ शकतात. मग त्यामुळे आपल्याला बेसिक करणं गरजेचं आहे. हे सगळे बेसिकच क्वेश्चन्स आहेत. आपल्याला मेनली एनसीईआरटी किंवा जे स्टेट बोर्ड आहे त्याच्यावरती पहिले कॉन्सन्ट्रेट करायला लागेल आणि त्याच्यानंतर एखादं संदर्भ ग्रंथ किंवा संदर्भ पुस्तक एखादं आपण ते वाचू शकतो. म्हणजे की ग्रोव्हर बेल्लेकरांचं पुस्तक असेल किंवा स्पेक्ट्रमचं गाईड असेल ते आपल्याला बघायला लागेल. पण मेनली आपल्याला काय करायला लागेल, बेसिकली तुम्ही एनसीईआरटी जरी केलं किंवा स्कूलचे बुक्स जरी नीट केलेत, त्याच्यातलं मॉडर्न इंडिया जरी केलं तरी आपल्याला सगळी उत्तरं लिहिता येणार आहेत. यातलं बघा तुम्ही पहिलं क्वेश्चन बघितला जो वारशाचा आहे तो आणि वारकरी चळवळीचा प्रश्न आहे तो एन्शियंट मिडिवल टाइम्स मधला आपण म्हणू शकतो. बाकी सगळे जे आहेत ते मॉडर्न इंडियाचे प्रश्न आहेत. त्यामुळे आपल्याला ह्याच्यातून काय लक्षात येते तर मॉडर्न इंडिया किंवा आधुनिक भारतावरती आपण जास्त भर दिला पाहिजे. आणि मेनली क्वेश्चन हे एमपीएससी दिलेला जो सिलेबस आहे त्यातले महत्वाचे पॉईंट जे दिलेले आहेत सिलेबस मधले डायरेक्ट त्या पॉईंट वरतीच त्यांनी प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे आपलं अभ्यासाची दिशा ही असली पाहिजे की सिलेबस मधले महत्वाचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स पहिले कव्हर करणं. ठीक आहे, याच्याकडे आपला कल असला पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला याचा जे काही वर्ल्ड हिस्ट्री एखादाच क्वेश्चन आपल्याला दिसतोय त्यामुळे वर्ल्ड हिस्ट्रीवरती पण जास्त त्यांनी फोकस केलेला नाही. फोकस मेनली त्यांचा मॉडर्न इंडियावरती राहिलेला आहे. त्यामुळे मॉडर्न इंडिया आधुनिक भारत जास्त करणं
हा ह्याच्यातून आपला संदेश मिळत आहे. त्याचबरोबर आपला थोडाफार वर्ल्ड हिस्ट्री आणि एन्शियंट आणि मिडिवल टाइम्स मधला जो काही पार्ट आहे तो पण आपल्याला करावा लागेल. ठीक आहे. तर मला असं वाटतं सगळ्यांनी एनसीईआरटी करणं गरजेचं आहे. त्यांनी एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न तिन्ही एनसीईआरटी किंवा शाळेची पुस्तकं आधुनिक भारत, प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत याची करणं गरजेचं आहे. यातून तुम्हाला सगळे प्रश्न सोडवता येतील. ठीक आहे. तर आपला आजचा जो हे जे डिस्कशन आहे याच्याशी संबंधित हे जे मी आता उत्तरं घेतली आहेत ही उत्तरं तुम्हाला आपल्या स्टेप अप अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील, इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये. तर नक्की त्याचा रेफर करा आणि पुढच्या वर्षी छान तुम्ही प्रिपरेशन करून पुढची एक्झाम देऊ शकता. ठीक आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.